Done. I think we are live now. Yes, go ahead, sir. नमस्कार मित्रांनो, फेसबुकच्या ह्या लाईव्ह सत्रामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी अमेय राऊत, फाउंडर ऑफ OTET इन्फोसिस्टम. गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही 350 पेक्षा अधिक उद्योजकांबरोबर त्यांची वेबसाईट डेव्हलपमेंट असो किंवा त्यांची मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट असो किंवा सॉफ्टवेअर प्रोडक्ट डेव्हलपमेंट असो, अशी कामे आम्ही केलेली आहेत. आता हा काळ झपाट्याने बदलत आहे आणि ह्या बदलत्या काळामध्ये डिजिटलायझेशन हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. ह्या कोविड-19च्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या बिझनेसच्या सेवा आहेत किंवा आपली प्रोडक्ट आहेत किंवा एकूणच बिझनेस मॉडेल आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करावा लागणार आहे किंवा कोणत्या प्रकारचं डिजिटलायझेशन आपल्याला करावं लागणार आहे, ह्या संबंधी आपण आज चर्चा करणार आहोत. आणि ह्याच्यावर चर्चा करण्यासाठी आपल्याला लाभले आहेत आजचे तज्ज्ञ संदीप राऊत सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, जगातील टॉप 10 डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन लीडर्स मध्ये संदीप राऊत सरांचं नाव घेतलं जातं. संदीप राऊत सरांचा IT क्षेत्रातील अनुभव हा खूप दांडगा आहे. सर, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा तुमचा जो IT क्षेत्रातील प्रवास आहे तो आम्हाला जरा सांगितला तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना मदत होईल की हा आजचा आपलं डिस्कशन आणि तुमचा IT क्षेत्रातील प्रवास हा आम्हाला अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी कसा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नक्कीच. सो पुन्हा एकदा नमस्कार सगळ्यांना आणि होप ऑल ऑफ यू आर सेफ ॲट होम. सो एक साधारण 33 वर्ष मी आतापर्यंत IT मध्ये काढली, वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये, स्ट्रॅटेजी, कन्सल्टिंग वगैरे. पटनी कॉम्प्युटर्समध्ये 13.5 वर्ष होतो, सॅसमध्ये होतो, सिंटेलमध्ये ऑलमोस्ट अबाउट 7.5 वर्ष होतो आणि शेवटचा जॉब माझा होता NIT टेक्नॉलॉजीज ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट हेड डिजिटल APAC. म्हणजे मी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, थायलंड, मलेशिया, सिंगापूर असं एशिया पॅक कंट्रीज कव्हर करत होतो. आणि मग गेली 2 वर्षापूर्वी मला असं वाटलं की मला ही जी रेकग्निशन्स मिळत आहेत ती त्याचा काहीतरी उपयोग करावा की टॉप 10 थॉट लीडर, इन्फ्लुएन्सर असं लोकांना जे वाटतंय त्याचा आणखी बऱ्याचशा पुढच्या लोकांना उपयोग करून द्यावा. आणि त्या दृष्टीने मग मी शेवटचा माझा जॉब सोडला आणि 2018 मध्ये ही गोईंग डिजिटल म्हणून माझी कन्सल्टिंग कंपनी चालू केली. आणि त्यामध्ये आता मी कंपन्यांना कोचिंग आणि कन्सल्टिंग करतो. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि डिजिटल मार्केटिंग या दोन्ही विषयांवर मी कॉर्पोरेट्स, SMEज, MSMEज सगळ्यांना कन्सल्ट करतो. आणि हे सगळं शक्य झालं कारण मी ऑलमोस्ट 10.5-11 वर्ष माझा पर्सनल ब्लॉग लिहितोय, सिम्प्लिफाईड अनालिटिक्स, ज्याच्यामुळे माझं रेकग्निशन वाढलं असं मी थोडक्यात सांगू शकेन. तर खरोखर तुमचा प्रवास एकदम जबरदस्त आहे आणि आम्ही आमचं भाग्य समजतो की आज तुमच्यासारखे तज्ज्ञ आम्हाला आज इकडे डिस्कशनसाठी मिळाले. आणि जे माझा मित्र परिवार आहे जे आता लाईव्ह आपलं ऐकतायत सेशन, ते खूप इगरली वाट बघतात आणि त्यांना जाणून घ्यायचं आजचा आपला जो टॉपिक आहे डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. सो आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पासून सुरुवात करूया. मार्केटिंग आजकाल जर तुम्ही हो म्हणजे आजकाल तुम्ही जर बघितलं की डिजिटल मार्केटिंग असं खूप म्हटलं जाते, तर सगळ्यांना जाणून घ्यायची अशी इच्छा आहे की नक्की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि ते जर तुम्ही सोप्या शब्दात सांगितलं तर खूप बरं होईल सर. नक्कीच. सो आता जेव्हा मी कंपन्यांना हेल्प करतो तेव्हा बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की डिजिटल मार्केटिंग म्हणजे 2 फेसबुकवर पोस्ट टाकायच्या आणि 2 लिंक्डइनवर पोस्ट टाकायच्या आणि मग आठवड्याभरातनं एकदा बघायचं किती लोकांनी लाईक केलं, शेअर केलंय वगैरे वगैरे. पण तसं नाही आहे. देयर इज आर्ट अँड सायन्स बिहाइंड इट. आणि आत्ता सध्याच्या काळात म्हणजे जेव्हा आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळायला लागतंय, घरात बसून वी आर क्वारंटाईन ऑर स्टक ॲट होम, तेव्हा कस्टमरकडे जास्त रीच आउट होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे डिजिटल वर्ल्डमध्ये तुम्ही जास्तीत जास्त जेवढे कस्टमरच्या क्लोज जाल त्याला खूप महत्त्व आहे आणि म्हणून डिजिटल मार्केटिंगला फार महत्त्व आहे. आता सोप्या शब्दात सांगायचं झालं तर डिजिटल मार्केटिंगचं हे एक सोपं डेफिनेशन आहे की तुम्ही कस्टमरला कसा राईट मेसेज देता, कुठल्या कस्टमरला देता, ऑब्व्हियसली प्रॉस्पेक्ट आणि कस्टमर, तुम्ही ऑडियन्स कसा सिलेक्ट करता आणि राईट चॅनल त्याचा कसा वापरता. कारण हे 3 फार महत्त्वाचे R आहेत. राईट मेसेज, राईट ऑडियन्स आणि राईट चॅनल.
हे सिलेक्ट करताना म्हणजे तुम्हाला फार महत्त्वाचे असे ऑडियन्स सिलेक्शन आणि प्रोसेस फार तुम्हाला अगदी सांभाळून करावे लागतात. आणि मग याचे भरपूर फायदे आहेत. म्हणजे ट्रेडिशनल मार्केटिंग जसं मी म्हटलं तर बाहेर तुम्ही ऑफिसच्या बाहेर एखादं होर्डिंग लावा किंवा पोस्टर लावा. तर येणारे जाणारे पण सगळे लोकं बघतील. पण त्यांचा तुम्हाला कस्टमर म्हणून उपयोग होईल की नाही शंका आहे. पण डिजिटलमध्ये कसं तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्हाला हवा तोच ऑडियन्स सिलेक्ट करू शकता. हवा तोच मेसेज देऊ शकता. म्हणून हे फार इफेक्टिव्ह होतं. आणि ऑब्व्हियसली देअर आर नो बाउंडरीज. म्हणजे इट इज नॉट की बाबा मी आता वसईमध्येच माझ्या ऑफिसच्या बाहेर पोस्टर लावलंय और विरारमध्येच मी फक्त हे बघतोय. तर आय कॅन गो आउट ऑफ मुंबई, महाराष्ट्रात, इंडिया आणि इव्हन दुबई, US और जिथे पाहिजे तिथे तुम्ही पोहोचू शकता. त्याच्यामुळे डिजिटल मार्केटिंगचं हे फार महत्त्वाचं अंग आलेलं आहे आता सध्याच्या ह्याच्यात. आणि हे एक असा एक पिरॅमिड असतो डिजिटल मार्केटिंगचा. परत हे सोप्या शब्दात सांगतो, की जेव्हा तुम्ही बिझनेस चालू करता, तेव्हा तुमच्याबद्दल कोणाला माहिती नसते. म्हणजे आपण येलो जो सगळ्यात बॉटमचा पिरॅमिडचा पार्ट आहे, तिथून चालू करतो. अनअवेअरनेस ऑफ द ब्रँड, म्हणजे तुम्हाला कोण ओळखत नसतं. पण डिजिटल मार्केटिंगद्वारे मग तुम्ही ब्रँड रेकग्निशनपर्यंत येऊ शकता. म्हणजे लोकांना हळू कळायला लागतं, की येस आता हा ब्रँड आपल्याला माहिती आहे. जसं आता इथे हिमालया शॅम्पू दाखवलाय किंवा ट्रेसेमी दाखवलाय, राइट? पण तिथून मग आणखी थोडं पुढे वर गेलं तुम्ही, की तुमचा ब्रँड रिकॉल होतो. कस्टमरला ऑटोमॅटिक तुमचं नाव लक्षात राहायला लागतं. जसं मला म्हणायचं आहे, की मला शूज घ्यायचेत, तर ऑटोमॅटिकली माझ्या डोक्यात नायकेचं नाव येणार किंवा सोप घ्यायचा आहे तर लक्स येईल किंवा बर्गर खायचा आहे तर मॅकडोनाल्ड येईल, राइट? त्याला म्हणतात ब्रँड रिकॉल. आणि पुढची पायरी आहे किंवा सर्वात निर्वाणा म्हणून आपण जे म्हणतो त्याला म्हणतात टॉप ऑफ द माइंड अवेअरनेस. म्हणजे आता कसं की तुम्ही फोटोकॉपी म्हणून असं कोण सध्या म्हणत नाही. झेरॉक्स काढायचे किंवा सर्च करा इंटरनेटवर असं कोण म्हणत नाही, राईट? गुगल करा. सो दिस इज कॉल्ड ॲज टॉप ऑफ द माइंड अवेअरनेस. सो अशा पद्धतीने तुम्ही पिरॅमिड हळू वर चढत डिजिटल मार्केटिंगद्वारे हे सगळे प्रकार आत्मसात करू शकता. हा एक सर सोपा. खरोखरच तुम्ही आपल्याला डिजिटल मार्केटिंग हे खूप हा, बोला. सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. आता सर आपल्या बरोबर जवळजवळ 35 जण लाईव्ह आहेत आणि ते अरे वा. बघत आहेत आणि अजून आपला ग्राफ पुढे जात आहे. तर तुम्ही अजून थोडक्यात जर डिजिटल मार्केटिंग मध्ये काय काय प्रकार असतात आणि ते कसे केले जातात ह्याच्याबद्दल थोडी माहिती दिली तर बरं होईल. नक्कीच. जसं मी मगाशी म्हटलं, की नुसतंच Facebook किंवा LinkedIn किंवा Instagram असणं जरुरी नाही. तर तुमच्या मेसेजमध्ये पण थोडासा एक ह्युमर असायला पाहिजे. आणि मला म्हणजे आपल्या इंडियातले 2 ब्रँड खूप आवडतात आणि तुम्हाला पण ते माहितीच असतील. फेविकॉल हा आपला एक सध्या सगळ्यात अधेसिव्हचा मोठा ब्रँड आहे आणि त्यांनी ही एक हॅशटॅग कॅम्पेन केली होती, की माय फेविकॉल ॲड. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी फेविकॉलचं एक पोस्टर आहे, चित्र आहे आणि त्याच्याबरोबर काहीतरी एक बॅकग्राऊंड सीन आहे. अशी जर तुम्ही फोटोज आम्हाला पाठवलेत, तर आम्ही त्यांना प्राइज देऊ, असं फेविकॉलने सांगितलं होतं. आणि या फोटोला सगळ्यात पहिलं प्राइज मिळालं आहे आणि तुम्ही बघू शकता का म्हणून, राईट? कारण फेविकॉलचं जस्ट एक अल्टिमेट बरोबर. अधेसिव्ह तिकडे बोर्डवर लावलेलं आहे आणि एवढे सगळे लोक ट्रेनला चिकटलेले आहेत. कोणी त्याच्यातनं खाली पडत नाही. म्हणजे अशा बरोबर. टाईपचं जर ह्युमर तुम्ही क्रिएट केलात तुमच्या मेसेजमध्ये, तर ऑब्व्हियसली लोकांना तुमचा प्रॉडक्ट, तुमचा ब्रँड, तुमच्या सर्व्हिसेस सगळं लक्षात राहील. दुसरा असाच एक ब्रँड आहे अमूल. आपण दरवेळेला बघतो यांची होर्डिंग्स सिच्युएशन प्रमाणे बदलतात आणि त्याच्यामुळे हे लोकांच्या बरोबर अगदी लक्षात राहतं. तर अशा प्रकारचे मेसेज पाठवणं फार जरुरी आहे. आणि आता जर कॉम्पोनंट बद्दल म्हटलं, तर जसं मी म्हटलं, की ब्रँडिंग हा पहिला सुरुवातीचा भाग आहे, की तुम्ही जेव्हा बिझनेस चालू करता तेव्हा तुम्ही तुमचा ब्रँड कसा क्रिएट करता. मग तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग कसं करू शकता, कंटेंट मार्केटिंग म्हणजे काय, ईमेल मार्केटिंग हा एक अतिशय इग्नोर प्रकार असतो, तो पण कसा करता येईल. आणि बाकीचे जर वेबसाईट असेल तर हे टेक्निकल प्रकार आले, सर्च इंजिन मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सो त्याच्याबद्दल आपण थोडक्यात जरा बघूया. मी आणखी थोडं काही स्लाइड्स बनवल्यात सो दॅट आय कॅन सिम्प्लिफाय द सब्जेक्ट. तर ब्रँडिंग म्हटलं तर जसं नक्की सर. म्हणजे हां, म्हणजे तुम्ही सांगतात की डिजिटल मार्केटिंग मध्ये आपला एक असतो की ब्रँड अवेअरनेस आपण बरोबर, करतो आणि बरोबर. दुसरं असते की लीड जनरेशन. तर करेक्ट. तुम्ही त्याच्यावर पण आपण फोकस करणार आहोत का? नक्कीच. मी सांगतो म्हणजे हे सगळे ओके. कॉम्पोनंट्स आहेत डिजिटल मार्केटिंगचे आणि मग हे एक-एक करून आपण थोडक्यात बघूया. आय नो इट बोथ द सब्जेक्ट्स आर व्हेरी वास्ट. म्हणजे ॲक्चुअली एक-एक दिवसाचं वर्कशॉप असतं हे करायचं असलं तर. पण आपण एका हो, तासात हो. बघणार आहोत जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं. सो सर पण ब्रँडिंगमध्ये तेच आहे आपल्याला की कसं राइट, आहे की राइट. लोकांना इथे सोप्या भाषेत समजवायचं. म्हणजे जसं तुम्ही करेक्ट. सांगितलं की हे सब्जेक्ट खूप क्रिटिकल आहेत किंवा कॉम्प्लेक्स आहेत. तर बरोबर जर आहे. सोप्या भाषेत समजलं तर जे आता ऑडियन्स आपल्याबरोबर ऐकते ते त्यांच्या बिझनेससाठी किंवा ज्यांना नवीन बिझनेस चालू करायचा आहे, ते कसे ह्या प्रकारे आपली डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन करू शकतील ते त्यांना नक्कीच. समजायला मदत होईल.
नक्कीच. सो ब्रँडिंग हा एक पहिली स्टेप झाली तुमच्या डिजिटल मार्केटिंगची. तुमचा लोगो डिझाइन कसा आहे ते बऱ्याच वेळा कस्टमरना वाटतं की खूप मोठा लोगो असलेला चांगला असतो. पण तसं नाहीये. जेवढा डिझायनर किंवा मार्केटर सांगेल तेवढा तो लोगो अप्रोप्रिएटली असला पाहिजे आणि तिथून पुढे मग पुढची स्टेप येते तुमची वेबसाईट असणं. आणि हा अगेन खूप मोठा भाग झाला, की तुमचं फिजिकल ऑफिस असेल तिकडे मे बी 5-10 कस्टमर, 100 कस्टमर महिन्यातनं येत असतील. पण तुमच्या वेबसाईटवर हजारो कस्टमर येत असतात आणि दॅट इज युअर डिजिटल शोरूम. सो ही एक चांगली असणं आणि Googleला ती कळणं हे फार महत्त्वाचं असतं. बरेचसे लोक आजकाल काय करतात, की फक्त एस्थेटिकली चांगली वेब डिझाइन करतात, वेबसाईट डिझाइन करतात. पण त्याच्यामध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हा जो प्रकार आहे, तो जर केला नाही, तर ते Googleला कळत नाही आणि मग आपण ते प्रकार बघूया. सो वेबसाईट जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा इट्स लाइक अ केक. म्हणजे हे मला एक सोप्या शब्दात सांगायला असं वाटतं, की सगळं तुमचा जो कंटेंट आहे, तो खालचा केकचा भाग झाला. पण सर्च इंजिन मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया हे सगळे वरच्या कॅन्डल्स किंवा चेरी झालं त्याच्यावरची. म्हणजे आता इथं जर तुम्ही बघितलं, तर कुठला केक तुम्हाला हं, सगळ्यात जास्त आवडेल सांगा? लेफ्ट साइडचा हं. की राइट साइडचा? राइट? ऑब्व्हियसली राइट साइडचा तुम्हाला आवडेल की नाही? कारण राइट ते साइड. डेकोरेशन छान हो, हो. केलेलं आहे, त्याच्यावर नक्षी काढलेली आहे, त्याच्यावर सो आपली ह्युमन टेंडन्सी आहे, जे चांगलं दिसतं ते लोकांना आवडतं आणि त्याचप्रमाणे मग Googleसाठी आपल्याला ते बनवणं फार महत्त्वाचं असतं. आता जर तुमची वेबसाईट नसेल, तर तुमचा भरपूर सेल लॉस होतो आणि ही एक आजची वस्तुस्थिती आहे. आजपर्यंत लोकांना काय वाटत होतं, मला काही डिजिटलची जरूर नाही. वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटीने माझा सगळा धंदा चालतोय. हे काही दिवस चालेल, पण ह्याच्यापुढे जेव्हा आता तुम्हाला फिजिकल एकमेकांशी मिळणं फार कठीण होणार आहे, गोइंग फॉरवर्ड देअर विल बी रिस्ट्रिक्शन्स. तर तुमची वेबसाईट असणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये पण तुमचं काही बरोबर. स्पेसिफिक गोष्टी वेबसाईटवर असणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे कस्टमरचे टेस्टिमोनियल्स हा एक मेन प्रकार झाला, की कोण-कोण तुमच्याबद्दल चांगलं बोलतंय, त्या कस्टमरचे नाव-गाव किंवा त्यांचं डिस्क्रिप्शन किंवा फोटो, व्हिडिओज काहीतरी असणं महत्त्वाचं आहे. ब्लॉग म्हणजे तुम्ही काहीतरी सारखं लिहित राहिलं पाहिजे त्या वेबसाईटवर. सो Googleला पण ते आवडेल, की बाबा तुमची साईट रिफ्रेश होते. मग तर तुमचे सोशल मीडिया हँडल सगळे कनेक्टेड पाहिजेत. म्हणजे आजकाल Twitter, Facebook, Instagram या सगळ्या ज्या गोष्टी आहेत सोशल मीडियाच्या, त्या तुमच्या साईटवर कनेक्टेड पाहिजेत. कारण लोकांना ते बघणं फार महत्त्वाचं वाटतं. पुढचा प्रकार आला सर्च इंजिन मार्केटिंग. आता सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे काय? जेव्हा आपण Googleवर पैसे देऊन ॲड करतो, त्याला सर्च इंजिन मार्केटिंग म्हणतात आणि त्यामुळे तुम्ही Googleच्या पहिल्या पेजवर येतात. पण Google का महत्त्वाचं आहे? कारण मोर दॅन 3 बिलियन लोकं ऑनलाईन असतात आणि ऑलमोस्ट 90% च्या वर लोकं सारखं वेब सर्च करत असतात. आणि त्याच्यातले सुद्धा 80-85% लोकं हे Googleवर असतात. फार थोडे लोकं Yahoo किंवा Bing अशा सर्च इंजिनवर असतात. त्याच्यामुळे त्यांना पैसे देऊन जेव्हा तुम्ही अशी वेबसाईट पहिल्या पेजवर आणता, हे फार महत्त्वाचं ठरतं. आता मी जर सर्च केलं, की वेब ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रोव्हायडर्स इन वसई, तर तुमची वेबसाईट किंवा असं जो रिलेव्हंट बिझनेस आहे तो पहिल्या पेजवर यायला पाहिजे. आणि हे सर्च इंजिन मार्केटिंगद्वारे शक्य होतं. पुढचा कॉम्पोनंट आला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. म्हणजे आता तुम्ही वेबसाईटवर काय-काय करायला पाहिजे, ते सगळं तुम्हाला असं इकडे दाखवता येतं किंवा करता येतं. हा एक म्हणजे असं मला दाखवायचं होतं, की बाबा तुम्ही Googleला असे नमस्कार पण करू हं, शकता आणि तुम्ही वेबसाईट पहिल्या पेजवर आणता. पण हा जोक आहे. जस्ट तुम्हाला म्हटलं आता दुपार आहे, जागा राहायला पाहिजे म्हणून हे दाखवतोय. हं, हं. पण अदरवाईज आता तुम्ही जर गोइंग डिजिटल वापरलं तर म्हणजे जर शोधलं तर तुम्हाला डेफिनेटली माझा वेब पेज पहिल्या पेजवर दिसेल आणि हे मी SEO केल्यामुळे शक्य झालेलं आहे. आणि हे पहिलं पेज का महत्वाचं आहे? म्हणजे प्रत्येकजण म्हणतं पहिलं पेज, पहिलं पेज. तर असा एक जोक परत मी दाखवतोय, की कोणी दुसऱ्या पेजवर जात नाही Googleच्या. अगदी तिकडे तुम्ही डेड बॉडी सुद्धा ठेवू शकता. इतपत ते सुरक्षित आहे. कोणी पहिल्या पेजवरचे सगळे जे काही तुमचे रिझल्ट्स आहेत ते बघतात आणि आपापल्या कामाला जातात. सो म्हणून पहिल्या पेजवर येणं युजिंग SEM आणि SEO म्हणजे सर्च इंजिन मार्केटिंग आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे फार महत्वाचं आहे. पुढचा कॉम्पोनंट आला हे SEO कसं करायचं? तर याच्यामध्ये भरपूर असे हं, प्रकार हं. आहेत आणि टेक्निकली भरपूर गोष्टी आहेत. तर त्या तुमच्या वेब डेव्हलपरला माहिती असतील. पण सगळ्यात सोपा प्रश्न असा आहे, की तुम्ही कीवर्ड्स कुठले वापरताय? म्हणजे एखादा तुमचा जर तुमच्या बिझनेस किंवा प्रॉडक्टसाठी सर्च करत असेल, तर काय सर्च करतो? की बाबा निअर बाय रेस्टॉरंट हा एक सर्च झाला. मला वेबसाईट डिझायनर्स पाहिजेत, मला ॲप्लिकेशन डेव्हलपर पाहिजेत. तर हे जे वर्ड्स आहेत, हे जे शब्द आहेत, ते तुमच्या वेबसाईटवर भरपूर असणं गरजेचं आहे. ज्यामुळे Googleला पण ते कळतं आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या, की तुमची URL कशी असायला पाहिजे, पेज टायटल कसे असायला पाहिजेत, हेडिंग्ज कसे असायला पाहिजेत आणि मी जसं म्हटलं तसं हा खूप मोठा विषय आहे. पण हे एक बरोबर आहे. पॅरामीटर्स जर तुम्ही लक्षात ठेवलीत, तर तुम्हाला ते सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन शक्य होतं.
दुसरं आहे ऑफ पेज एसईओ, म्हणजे वेबसाईटच्या बॅकएंडला तुम्ही काय काय करू शकता. तर तुम्ही भरपूर असे ब्लॉग लिहू शकता, फोरम्सना तुम्ही जॉईन होऊ शकता, आर्टिकल्स लिहू शकता, तुमचे फोटो शेअर करू शकता, नवीन लोकल डिरेक्टरीजमध्ये तुम्ही तुमचं बिझनेस ऍड करू शकता. आणि याच्यामध्ये गुगल माय बिझनेस हे अतिशय इम्पॉर्टंट आहे आजकालच्या जमान्यात, कारण तुम्हाला फक्त वसईमधलेच बिझनेसवाले लोक हवे असतील तर गुगल माय बिझनेस इज द वे टू गो, कारण ते लोकल लोक तिथल्याच लोकांसाठी शोधणार की मला फक्त पार्ल्यातलेच बिझनेसवाले लोक हवेत, तर मी पार्ल्यामध्ये लोकेशन टाकून बघेन तर गुगल माय बिझनेस लगेच म्हणजे असे बिझनेस दाखवतो. म्हणून गुगल माय बिझनेसवर असणं महत्वाचं आहे. पुढचा आला सोशल मीडिया मार्केटिंग, आणि इथे मग सगळं तुम्ही एंगेजमेंट करायला पाहिजे लोकांबरोबर, की तुम्ही त्यांच्याशी ह्युमन सारखं, म्हणजे यू शुड बी नॉट अ रोबोट. आजकाल बरेचसे रोबोट्स त्या सोशल मीडिया हँडल्सवर कार्यरत असतात, पण त्यांच्याऐवजी तुम्ही माणसाप्रमाणे एकमेकाशी संवाद साधला पाहिजे, त्यांच्याशी बोलायला पाहिजे, करायला पाहिजे. इट्स ऑल अबाउट रिलेशनशिप. जेवढे तुम्ही तिकडे एकमेकांशी बोलाल आणि तुमचे व्ह्यूज मांडाल आणि तुमच्या प्रतिक्रिया द्याल, तेवढे लोकांना कळेल की तुम्हाला काहीतरी येत आहे. आणि त्या दृष्टीने म्हणजे आता ट्विटरवर माझे 15,000 फॉलोअर आहेत बघायला गेलं तर, पण ते असे तयार झालेत, म्हणजे सारखे एकमेकांशी बोलून, त्यांना कॉमिक करून, इंटरॅक्ट करून, कॉमेंट करून असं करायला पाहिजे. हे एक छोटंसं मी परत एक एक्झाम्पल देतो की कसं एक्सप्लेन करायला पाहिजे सोशल मीडिया म्हणजे काय. तर फेसबुकमध्ये आपण कसं सारखे थम्सअप देत असतो, म्हणून मी बिअरचं एक्झाम्पल बरोबर. घेतलं आणि म्हटलं आय लाईक बिअर असं जर म्हटलं तर ते फेसबुक होऊ शकेल. किंवा ट्विटरवर म्हणायचं असेल तर आय एम हॅव्हिंग हॅशटॅग बिअर, कारण ट्विटरवर सारखे हॅशटॅग चांगले मग चालतात. युट्यूबवर व्हिडिओज चालतात, बरोबर. लिंक्डइनवर तुमचं प्रोफेशनल स्किल चालतात. सो आय थॉट ऑफ पुटिंग दिस स्लाइड की बाबा एक सोप्या शब्दात हे एक्सप्लेनेशन होऊ शकेल. पुढचा कॉम्पोनंट आला तुमचं कंटेंट मार्केटिंग. म्हणजे तुम्ही ज्या काय ऍडव्हर्टाईज करताय किंवा जे काय कॅम्पेन्स बनवताय त्याचं कंटेंट किती चांगलं आहे, कारण ते जर चांगलं नसेल तर लोकांना ते अजिबात आवडणार नाही आणि लोक दुसऱ्या कॉम्पिटिशनकडे जातील. आता हे कंटेंट म्हणजे काय, तर बरोबर. बऱ्याचशा आपण मॅगझिन्स असे लहानपणापासून वाचत आलेलो आहे, गोष्टी वाचत आलेलो आहे. सो कंटेंट मार्केटिंग इज ऑल अबाउट स्टोरी टेलिंग. तुम्ही कसं लोकांना गोष्टी सांगताय आणि त्यांना किती चांगलं वाटतंय, त्या दृष्टीने कंटेंट मार्केटिंग अतिशय महत्वाचं आहे. आणि मग एक हे केल्यानंतर आता इथे जसा हा कार्टून दाखवलाय की हाऊ मेनी ऑफ यू वॉन्ट टू बी डिजिटल मार्केटिंग, सगळेजण हात वर करतात, हो हो आम्हाला करायचंय. बट हाऊ मेनी ऑफ यू आर गुड ऍट हो. क्रिएटिंग कंटेंट, मग सगळेजण गप्प झालेले आहेत. कारण कंटेंट क्रिएट करणं ही फार किचकट गोष्ट आहे. तुम्हाला तेवढी जमली पाहिजे, दरवेळेला दर आठवड्याला ब्लॉग क्रिएट करणं वगैरे वगैरे. सो ते फार एक महत्वाचा आस्पेक्ट येतो मार्केटिंग मधला. आणि शेवटचं मी म्हणेन की ईमेल मार्केटिंग, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही अजूनही काही बिझनेसेस त्यांना इग्नोर करतायत सध्या, पण ईमेलमध्ये तुम्ही बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकता. त्याला काही खर्च नाहीये, पोस्टेज स्टॅम्प लागत नाहीत, राईट. आणि मग ते ईमेल लोक म्हणतात की आजकाल लोक वाचतच नाहीत. तर एक सोपे मी 7 असे पॉइंट्स टाकलेले आहेत की कसे तुम्ही ईमेल मार्केटिंग करू शकता, ज्यामध्ये तुम्ही क्रिएट क्युरिओसिटी, म्हणजे लोकांना लिहा की डोंट ओपन दिस ईमेल अशी जर तुम्ही सब्जेक्ट लाईन टाकली बरोबर. तर ऑब्व्हियसली ॲज अ ह्युमन, अरे काय म्हणजे नक्की लिहिलंय बुवा, म्हणून मी जाऊन बघू शकतो. किंवा डिजिटल बरोबर. मार्केटिंगचे जे एक्सपर्ट असतात ते नंबर्स टाकू शकतात की 212 ब्लॉगच्या आयडियाज. आता ऑब्व्हियसली मला जर ब्लॉग लिहायचे असतील तर आय विल बी इंटरेस्टेड टू नो दिस आणि अंडरस्टँड. सो अशा बरोबर. प्रकारच्या गोष्टी आल्या. आणि शेवटी महत्वाचा प्रश्न आला की कॉल टू ऍक्शन, म्हणजे तुम्ही त्या लोकांना तुमच्या साईटवर आणल्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे, की बाबा तुमचं प्रॉडक्ट बरोबर. विकत घ्यायला पाहिजे, सर्व्हिसेस विकत घ्यायला पाहिजे, तुमच्या ट्रेनिंगला अटेंड करायला पाहिजे, किंवा जसं Amazonवर आपण 2 क्लिकमध्ये बाय नाव करू शकतो, तसं अतिशय बरोबर. सोप्या शब्दामध्ये आणि सोप्या पद्धतीने तुम्ही त्यांना तुमच्या इंटेन्शनला कार्यरत करू शकता. अशा पद्धतीचे हे सगळे कॉम्पोनंट्स आले डिजिटल मार्केटिंगच्या. मस्त. सर ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला छान सांगितलं, की म्हणजे नुसती वेबसाईट असून चालणार नाही, तर Googleवर तुमचा प्रेझेन्स कसा असायला पाहिजे. तुम्हाला ब्लॉग लिहायला पाहिजेत, ज्याने तुमचा कंटेंट वाढेल. बरोबर. आणि एसईओ कसा असायला पाहिजे. आणि सिंपल टूल आहेत त्याच्यासाठी, जे करेक्ट. आपण वापरून ह्या गोष्टी करू करू शकतो. शकतो. जे बरोबर. आपले व्ह्युअर आहेत सर, त्यांना मी रिक्वेस्ट करेल, की जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग रिलेटेड काही क्वेश्चन असतील तर इकडे विचारा. आपण हो. ते लाईव्ह क्वेश्चन घेणार आहोत. बरोबर आहे. सर माझा एक दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे, की आता जर तुम्ही बघितलं तर सगळेजण Facebookच्या बाबतीत एकदम कम्फर्टेबल आहेत वापरण्याच्या बाबतीत. राईट, राईट. समज बिझनेसेसची पेजेस आहेत, ती सगळ्यांनी बनवलेली आहेत. सगळ्यांच्या बिझनेसचं पेज आहे. आणि लोकांना जसं वाटेल तसं ते इमेजेस टाकतायत, कंटेंट राईट, टाकतायत. राईट. आणि कधी तर असं होते, की काही जण Facebookला पैसे देऊन Facebookची पेड मार्केटिंग, म्हणजे जे आपण करतात. स्पॉन्सर सांगतो, बरोबर आहे. असं देखील करत आहेत. सो डिजिटल मार्केटिंग आणि हे जे
फेसबुकचं पेड कॅम्पेन आपण रन करतो, तर हा. ह्याच्यात आणि डिजिटल मार्केटिंग मधून लीड जनरेशन ह्याच्यामध्ये काय नेमका फरक? सो फरक तर असा नाहीये. फेसबुक मार्केटिंग इज अ पार्ट ऑफ डिजिटल मार्केटिंग. जसं आपण म्हटलं की डिजिटल मार्केटिंग म्हणजे तुमचं सोशल मीडिया मार्केटिंग आलं. मग फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन हे सगळे प्रकार आले त्याच्यामध्ये. शिवाय कंटेंट मार्केटिंग म्हणजे तुम्ही काय त्याच्यात क्रिएटिव्हमध्ये काय इमेज टाकणार आहात, तुम्ही काय ब्लॉग लिहिणार आहात, तुम्ही कुठली टेस्टिमोनियल लिहिणार आहात, तुम्ही कशी व्हिडिओ बनवणार आहात, हे कंटेंट फार महत्वाचं आहे. जर तुमचं कंटेंट चांगलं नसेल तर जसं आता एखादा फ्लॉप पिक्चर पडतो, का पडतो? कारण स्टोरी चांगली नसते, राईट? सो बरोबर. त्याप्रमाणेच तुमचं कंटेंट जर चांगलं नसेल तर ऑब्व्हियसली लोक बघणार नाहीत. आणि बरोबर. त्याच्यामुळे मग मी ही अशी एक डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी सांगतो लोकांना, की ते हम्म, 6 स्टेप्स तुम्ही एक्झिक्यूट केल्या पाहिजेत. नुसतंच फेसबुकवर टाकून फायदा नाही. सो इथून बरोबर. जर तुम्ही बघितलं लेफ्ट साईडने, पहिली तर तुमची चकाचक वेबसाईट पाहिजे आणि त्याच्यावर नुसती चकाचक असून फायदा नाही. जसं मी म्हटलं तसं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन त्याच्यावर केलेलं असलं पाहिजे. म्हणजे Googleला ती कळली पाहिजे, की बाबा तुमचं कंटेंट काय आहे, तुम्ही काय-काय टाकलंय त्याच्यामध्ये. आणि मग तिथून हम्म. सुरुवात करून मग तुम्ही ईमेल मार्केटिंगला या, सोशल मीडिया मार्केटिंगला या आणि शेवटी पेड मार्केटिंग करा. म्हणजे पेड मार्केटिंग तुम्ही ओके. लगेच करायला जाऊ नका. पहिलं हम्म. तुमचं दुकान एकदम चकाचक करा, विच इज अ शोरूम, विच इज युअर वेबसाईट. ती चांगली बरोबर. झाल्यानंतरच तुम्ही पेड मार्केटिंगला जा. कारण नाहीतर काय तुम्ही नुसती लिपस्टिक लावल्यासारखी आहे. बरोबर. बाकीचा जर मेकअप नसेल किंवा तुमचं प्रॉपर अंघोळ-बिंघोळ केलेलं नसेल, तर ते काय वरचा मेकअप करून फायदा नाही, तसं आहे. सो या बरोबर. पद्धतीने लोकांनी बघायला पाहिजे. सर, आपण आता डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कडे वळूया. हां, सर, डिजिटल मार्केटिंग तर आता ऐकलंय, पण डिजिटल बरोबर. ट्रान्सफॉर्मेशन ही ही एक नवीन टर्म आहे आणि सगळ्यांनाच ती नवीन आहे. सो राइट. त्याच्याबद्दल तुम्ही एक सोप्या शब्दामध्ये आम्हाला सांगितलं तर बरं होईल. नक्कीच. आणि हा एक प्रश्न डिजिटल मार्केटिंग बद्दलचा विचारला जातो मला, म्हणून मी ती एक स्लाइड ठेवली होती, की किती पैसे ओके. घालावेत डिजिटल मार्केटमध्ये. बरोबर. तर तुमचा जो काही धंदा होत असेल वर्षाचा, त्याच्या 10 ते 20% तुम्ही बाजूला ठेवले पाहिजेत, जर तुमची नवीन कंपनी असेल. आणि जर तुमची जुनी एस्टॅब्लिश झालेली कंपनी असेल, तर 5 ते 10% सुद्धा खूप झाले तुम्हाला डिजिटल मार्केट. म्हणजे वर्षाचं जे तुमचं इन्कम असेल, त्याच्या 5 ते 10% असे लोकांना ठेवायला पाहिजे. सो आता बघूया डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आमची वेबसाईट आहे, आमचा मोबाईल ॲप आहे, वी आर डिजिटल ट्रान्सफॉर्म्ड पीपल. तर तसं नाहीये. सो डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, तर तुम्ही यूज ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजीज, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या तुम्ही सगळ्या वापरा आणि तुमच्या कस्टमर्सच्या पेन एरियाला लवकरात लवकर रिस्पॉन्ड करा. आणि मग नवीन बिझनेस मॉडेल तुम्ही काय अडॉप्ट करू शकता त्याचा विचार करा आणि त्या दृष्टीने मग ती व्हॅल्यू तुम्ही कस्टमरना कशी देऊ शकता. अशा पद्धतीने 4 गोष्टी एकत्र आल्या की डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन होतं. म्हणजे नुसती ओके. तुमची वेबसाईट आहे तर त्याला काही अर्थ नाही. असं एक साधं सोपं उदाहरण आहे. ते डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणून सांगता येईल. ओके. सर, आपल्याला एक डिजिटल मार्केटिंगसाठी आदित्य गायकवाड आहेत. त्यांनी आपल्याला हां. प्रश्न विचारला की सोशल मीडिया मार्केटिंग वरून लीड जनरेशन कशी करावी? सो सोशल मीडिया जसं तुम्ही म्हणालात, पेड मार्केटिंग हा एक प्रकार झाला. Facebookमध्ये तुम्ही पेड ॲडव्हर्टाइज करा किंवा तुम्ही डायरेक्टली Facebookवर आणि LinkedInवर नुसत्या पोस्ट करा आणि त्याच्या थ्रू तुम्हाला मग लीड जनरेशन फॉर्म क्रिएट करून तुम्हाला लीड जनरेशन करता येईल. म्हणजे आता मला जर हवं असेल, की रिअल इस्टेट प्रोव्हायडरसाठी मला जर लीड्स हव्या असतील, तर मी वसई, विरार, ठाणे जे काही एरियामध्ये ती प्रॉपर्टी येते, त्या प्रॉपर्टीचे चांगले फोटो टाकणार आणि त्याची एक पेड कॅम्पेन करणार, की बाबा ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी आम्हाला फोन नंबर, ईमेल आयडी आणि हे द्यावा आणि वी विल कम बॅक. ओके. पण का आमच्याकडे का यावं? तर ते तुमचं कंटेंट अतिशय चांगलं पाहिजे. म्हणजे ते वाचल्यानंतर मला असा विश्वास वाटला पाहिजे, की खरोखर या व्यक्तीकडे गेल्यानंतर आपल्याला हवं तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. दॅट इज इम्पॉर्टंट. बरोबर. 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 नक्की आदित्यचा आपण क्वेश्चनचा आन्सर दिला त्याबद्दल धन्यवाद सर. सर, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय प्रकार आहेत आणि ते कोणत्या प्रकारे केले जातात? बरं. नक्कीच. आता डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन नाही केलं, तर बऱ्याचशा कंपन्या क्लोज झालेल्या आहेत आणि म्हणजे आता गेली 10 वर्षामध्ये 50% कंपन्या या बंद झालेल्या आहेत. कारण त्यांनी डिजिटल अडॉप्ट केलेलं नाही आणि म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजीज अडॉप्ट केलेल्या नाहीयेत आणि त्याच्यामुळे भरपूर त्यांचं नुकसान झालेलं आहे. तशी उदाहरणं पण भरपूर आहेत आणि मला हे असं चित्र दाखवायला बरं वाटतं. तुम्हाला दिसतोय माईक टायसन स्क्रीनवर, की तुम्ही जर तुमच्या पद्धतीने डिजिटल अडॉप्ट केलं नाही, तर कोणीही असा बाहेरून येऊन तुम्हाला तुमचा धंदा बंद करायला लावू शकतो. आणि हे असं दाखवलं, की लोकांना पटकन कळतं. चित्र दाखवलं, की इन्स्टेड ऑफ आता मी जर टेक्स्ट लिहिलं, तर म्हणून मी एक स्लाईड अशी टाकली आहे. आणि मग कसं करायला पाहिजे? ही दुकानं का बंद झाली? तर आता ही काही एक्झाम्पल्स आहेत अमेरिकेमधली, की बॉर्डर्स नावाचं मोठं बुक स्टोअर होतं. ते Amazonमुळे बंद झालं, कारण Amazonने चालू केलं.
ब्लॉकबस्टर व्हिडिओ ही रेंटल कंपनी होती. त्यांची 8,000च्या वर दुकानं होती अमेरिकेमध्ये. पण ती पण बंद झाली कारण नेटफ्लिक्स आलं आणि नेटफ्लिक्स आता प्रत्येक मोबाईलमध्ये पण आहे. स्ट्रीमिंग व्हिडिओ हा प्रकार जो आला तो तेव्हा त्यांनी सगळ्या दुकानांना बंद करायला लावलं. तर आपल्याकडची 2 सोपी उदाहरणं आहेत. रिदम हाऊस चर्चगेटला जे म्युझिक सेंटर होतं, म्युझिक स्टोअर होतं, ते पण बंद झालं कारण त्यांनी MP3 वेव्ह अडॉप्ट केली नाही. प्लॅनेट एम दुसरं एक असं चेन ऑफ द स्टोअर्स होती ती, म्हणजे मुंबई, बंगलोर सगळीकडे ही दुकानं होती प्लॅनेट एमची. पण त्यांनी सुद्धा ते डिजिटल अडॉप्ट केलेलं नाही. त्याच्यामुळे फार महत्वाचं आहे की तुम्ही डिजिटल अडॉप्ट करायला पाहिजे. म्हणजे नाहीतर ही अशी सिच्युएशन आहे की आधी मोठ्या कंपन्या फक्त छोट्या कंपन्यांना खात होत्या, पण आता कुठलीही छोटी कंपनी तुम्हाला खाऊ शकते. सो यू हॅव टू बी रेडी विथ दॅट. आता तुमच्या प्रश्नाकडे येऊया की काय करायला पाहिजे. सो मी एक 5 फ्रेमवर्क सांगतो लोकांना की डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कसं करायला पाहिजे. तर पहिली तर तुमची जी काय बिझनेसचे गोल्स असतील, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, त्याच्यावर तुम्हाला डिजिटलची स्ट्रॅटेजी सुपर इम्पोज करायला लागते की आता आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय, कुठे आपण धंदा करणार आहोत, ओनली महाराष्ट्र की ओनली इंडिया का बाहेर जाणार आहोत, मग ते कसं आपण लोकांना जिंकू शकू, कस्टमर्स बनवू शकू, अशा पद्धतीचे 6 प्रश्न आहेत. ही पहिली स्टेप झाली. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला तुम्ही कुठल्या लेवलला आहात हे समजून घ्यायला लागतं. याला एक डिजिटल मॅच्युरिटी असेसमेंट असं आम्ही म्हणतो. आणि आपल्या बऱ्याचशा कंपन्या आयदर लेवल 1 किंवा 2 मध्ये आहेत. म्हणजे डिजिटल आम्हाला काय जरूर नाही सर, आमचा सगळा धंदा असाच चालतो. सो त्या कंपन्या सगळ्या 1 मध्ये आल्या, काहीच करत नाही डिजिटल. बट दुसऱ्या कंपन्या आल्या रिएक्टिव्ह, म्हणजे कोणीतरी सांगितलं अरे यार तुम्हाला वेबसाईट होना जरूरी आहे, चला आपण एक वेबसाईट बनवली. म्हणजे आपण रिएक्टिव्ह मोडमध्ये आहोत, कोणीतरी सांगितलं म्हणून आपण काहीतरी केलं. मॉडरेट म्हणजे तुम्ही आणखी थोडंसं काहीतरी करताय. हा बाबा आम्ही मोबाईल ऍप बनवलंय, आमच्याकडे वेबसाईट आहे, आम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करतो, थोडंसं सोशल मीडिया करतो, पण कस्टमर बद्दल आम्हाला काय पडलेलं नाही. तो त्या कंपन्या 3 मध्ये राहतात. आणि जेव्हा तुम्ही कस्टमर बद्दल फारसा विचार करता, अगदी 24 तास, की बाबा त्या कस्टमरला काय प्रॉब्लेम आहे आणि मी कसं सॉल्व्ह करू शकतो, तेव्हा मग 4 आणि 5 लेवलला तुम्ही जाऊ शकता. सो ही दुसरी स्टेप झाली की तुम्हाला तुम्ही कुठे आहात ते माहिती असायला पाहिजे. तिसरी गोष्ट आली त्याच्यामध्ये मग कस्टमरचा जर्नी मॅप. आणि जर्नी मॅप मध्ये काय करतो आम्ही, हे 4 तासाचं वर्कशॉप असतं आणि याच्यामध्ये आपण अवेअरनेस पासून ऍडव्होकसी अशा 5 लाईफ सायकल ज्या कस्टमरच्या असतात त्या बघतो. अवेअरनेस म्हणजे काय की तुम्ही, तुमचा धंदा आहे हे लोकांना माहिती आहे का, आर दे अवेअर की यू एक्झिस्ट. मग तिथून त्या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय करायला पाहिजे की लोकांना कसं जास्तीत जास्त माहित करायला पाहिजे की आम्ही आहोत. आणि पुढे मग ते लोक कम्पेअर करणार की तुमच्यासारखे आणखी 50 जण आहेत सेम प्रॉडक्ट सर्व्हिसेस देणारे, मग तुमच्याचकडे काय यावं, मग त्या दृष्टीने आपण काय त्यांना वेगळं देऊ शकतो. मग ते शेवटी तुमचे कस्टमर होतात की चला बाबा तुमचं सगळं पटलेलं आहे, आम्ही तुमच्याकडनं ही वस्तू घेतो किंवा ही सर्व्हिस घेतो. मग तुम्ही त्यांना कशी ट्रीटमेंट देता की आता काय अब आया उंट पहाड के नीचे असं म्हणता की खरोखर कस्टमरला चांगल्या पद्धतीने तुम्ही ट्रीट करता. सो कन्व्हर्जन झाल्यानंतर तिची रिलेशनशिप बिल्डिंग ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि शेवटी तो कस्टमर जर हॅपी असेल तर त्या कस्टमरचं तुम्ही टेस्टिमोनियल व्हिडिओ, ऑडिओ किंवा टेक्स्ट घेता का आणि ते परत तुमच्या वेबसाईटवर टाकता का, जेणेकरून लोकांना कळेल की बाबा एवढे कस्टमर तुमचे हॅपी आहेत आणि ते तुमच्या बरोबर चांगलं बोलतात. सो हा एक कस्टमर जर्नीचा वर्कशॉप आला. आणि शेवटी मग तो प्लॅन मध्ये असा कन्वर्ट करायला लागतो की ज्या काय तुम्ही अपॉर्च्युनिटीज आयडेंटिफाय केल्या असतात सगळ्या तर एकदम करू शकत नाही. मग ते प्लॅनिंग मध्ये प्रॉपर दृष्टीने टाकायला लागतं की पहिलं आम्ही एवढं करू, मग दुसऱ्या महिन्यापासून हे चालू करू, तिसऱ्या महिन्यापासून हे चालू करू, असं 6 महिने किंवा वर्षभराचा प्लॅन आम्ही करून देतो. आणि नंतर शेवटची स्टेप आली हे डिजिटल मार्केटिंग. म्हणजे हे दिखताय वो बिकताय, राईट. आजच्या जमान्यामध्ये कॅडबरी सुद्धा घेतात कारण रॅपर खूप छान दिसायला. तसं तुम्ही डिजिटल मार्केटिंग करायला पाहिजे, नाहीतर ते गब्बर कसा म्हणतो 50-50 कोस दूर गाव में बच्चा सोता है, तर रोता तेव्हा म्हणजे त्याची एवढी कीर्ती पोचलेली असते. ती अशी कीर्ती पोचवायला तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करायला पाहिजे. यू कॅन नॉट बी गब्बर सिंग, राईट. सो त्याच्यामुळे 6 प्रकाराने तुम्ही डिजिटल मार्केटिंग डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन करू शकता. सर तुम्ही आता जे सांगितलं की म्हणजे 50 पेक्षा जास्त टक्के कंपनी ह्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन न केल्यामुळे फेल झाल्या, बरोबर. पण आम्हाला जर तुम्ही सांगितलं की ज्या कंपन्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ज्यांना करायचं आहे, तर त्यांनी जर ज्या कंपन्या ज्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन करतात त्यांचा सक्सेस रेट किती आहे, त्यांनी जर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन केलं तर त्यांना किती सक्सेस मिळेल?
सो जर ह्या 5 फ्रेमवर्क वरून तुम्ही जर पुढे गेलात, म्हणजे पहिलं तर तुम्हाला ते हं. कस्टमरच्या पेन एरियाज काय आहेत ते आयडेंटिफाय करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कुठल्या कस्टमरला कुठे किती त्रास होतो हे प्रत्येक इंटरॅक्शनमध्ये आयडेंटिफाय करायला पाहिजे आणि ओन्ली देन यू अडॉप्ट द डिजिटल फॉर दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम रिझोल्युशन. म्हणजे तुम्ही कोणीतरी सांगितलं म्हणून चला आम्ही एक वेबसाईट बनवली, पण वेबसाईटवर कस्टमर येतात का? त्यांना त्या वेबसाईटचा फायदा होतो का? आता तुमच्याकडे जर इनव्हॉइस हं, हं. बनवायला जर तुम्ही हाताने लिहित असाल किंवा त्याच्यामध्ये भरपूर चुका होत असतील, तर ऑब्व्हियसली कस्टमर विल बी फ्रस्ट्रेटेड, की काय बाबा कुठल्या माणसाकडे मी धंदा करायला गेलो किंवा प्रॉडक्ट सर्व्हिस घेतली, राइट? हं, हं. सो तुम्ही प्रत्येक बरोबर. कस्टमरचे जे पेन एरियाज आहेत, प्रॉब्लेम एरिया आहेत, ते आयडेंटिफाय करायला पाहिजे आणि ओन्ली देन यू स्टार्ट डुईंग द डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. आणि याचा जर असं जर केलं, तर सक्सेस रेट 60 ते 70% पर्यंत आहे. बाकी ओके. कल्चरल प्रॉब्लेम खूप असतात, कारण डिजिटल हं, म्हटल्यानंतर टेक्नॉलॉजी खूप महत्वाची आहे त्याच्यामध्ये आणि ती तर तुम्हाला जर कळली नाही, तुम्ही राईट लोकांना हायर नाही केलं, तर त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी फेल होतात. हं, हं. कारण शेवटी हे सगळं इम्प्लिमेंट होणार आहे टेक्नॉलॉजीमध्ये. तर ती तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून बरोबर आहे सर. सक्सेसफुल कंपन्या जेव्हा हे प्रॉपर शिस्तीमध्ये एक्झिक्यूट करतात, तेव्हा त्या सक्सेसफुल होतात. अदरवाईज त्यांना जमत नाही आणि मग ते बंद पडायला लागतं. मग लोकं सोडून देतात हं, आणि हं. स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस म्हणजे छोट्या बिझनेसवाले लोकं काय म्हणतात, की ठीक आहे ना, त्याने काय एवढा इम्पॅक्ट मला होत नाहीये. सो मी माझा धंदा आहेचाच चालवेन आणि एकदा बरोबर. का ते बंद झालं, एकदा का तुम्ही त्याच्यावरनं लक्ष काढलत, की संपलं. म्हणजे यू विल गो बॅक टू युअर नॉर्मल वर्क हं, आणि परत तो प्रॉब्लेम होणार. म्हणजे पुढे येणारे कस्टमर त्यांना बँकेमध्ये जाऊन कसे पैसे काढायचे माहिती हं. नाही. दे आर ऑल ऑन Paytm अँड Google Pay आणि सगळे मोबाईल पेमेंट त्यांना माहिती आहे. सो तुमच्या वेबसाईटवर जर मोबाईल पेमेंट नसेल, तुम्ही ई-कॉमर्सची साईट असून, तर अगेन हं. इट्स अ प्रॉब्लेम. तसं तुम्ही म्हणजे रिलेव्हंट असायला पाहिजे तुमच्या कस्टमरसाठी, असं मी म्हणेन. बरोबर. सर आपल्याला आपले एक व्ह्यूअर आहेत हां, रमीला म्हणून. हां. त्यांनी क्वेशन विचारलं की विविध सोशल मीडिया जे प्लॅटफॉर्म आहेत, हं. त्याच्या माध्यमातून आपल्या वेबसाईटवर कस्टमरना कसं आणावं? हां, तर त्याच्यासाठी म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं तसं तुम्ही एक चांगलं काहीतरी क्रिएटिव्ह बनवा, ज्याच्यामध्ये तुम्ही कशासाठी त्यांना वेबसाईटवर आणणार ते लक्षात ठेवायला पाहिजे, की बाबा तुम्ही त्यांचा बिझनेस काय असेल, रमीलाचं काही लक्षात आहे त्यांनी दिलंय, कुठल्या बिझनेसमध्ये आहेत त्या? नाही रमीला जर तुम्ही ऑनलाईन असतील तर तुमचा बिझनेस काय आहे ते जरा सांगावं. सांगितलं तर बरं आहे. म्हणजे आता समजा इंटिरियर डिझायनरचा बिझनेस असेल किंवा फूडचा बिझनेस असेल, रेस्टॉरंटसारखा बिझनेस असेल, तर तुम्ही काय विकताय हे सांगू नका. तुमचे प्रॉडक्ट आणि फीचर्स लोकांना सांगू नका. त्याचा फायदा काय होतो लोकांना हे सांगणारे तुम्ही कॅम्पेन्स क्रिएट करा. त्याच्यामुळे मग लोकं तुमच्याकडे येतील. म्हणजे आता कसं मी सांगतो, की तुमचं मेनू कार्ड सध्या चालत नाही. इडली, वडा, डोसा, मसाला डोसा वगैरे, वगैरे. हं, कस्टमरला जर वडापावच खायचा असेल, तर हं. ऑब्व्हियसली दे विल आस्क फॉर वडापाव. तर तसं आहे. तुम्हाला तुमच्याकडे काय आहे हे न सांगता, तुम्ही कस्टमरला कशी मदत करू शकता, अशा पद्धतीच्या कॅम्पेन क्रिएट करायला पाहिजेत आणि मग त्याच्यावर लँडिंग पेज द्यायला पाहिजे. प्रत्येक कॅम्पेन म्हणजे जी तुम्ही इमेज क्रिएट करता आणि मेसेज देता, त्याला एक वेगळं लँडिंग पेज करायला पाहिजे, की मला आता आपण हे आता Facebook लाईव्ह करतोय. तर त्याच्यासाठी एक वेगळं लँडिंग पेज तर बनवायला रमीला पाहिजे. ह्या ज्या आहेत हां. त्या स्टील फॅब्रिकेशनचा त्यांचा बिझनेस आहे. हां, मग स्टील फॅब्रिकेशनचं तुम्ही ज्या सर्व्हिसेस देता, त्याच्यामध्ये लोकांना काय टाइपचे प्रॉब्लेम येतात? कशासाठी त्यांना फॅब्रिकेशन हवं आहे? हे पद्धतीचे जर तुम्ही एज्युकेशनल काहीतरी लिहिलत तिकडे आणि त्यांना सांगितलं, की आम्ही ह्या पद्धतीचं फॅब्रिकेशन करून देतो, ज्याच्यामुळे परत कधीही प्रॉब्लेम येत नाही. लाईफ लाँग तुमची सर्व्हिस अशी असते किंवा यामुळे एवढे कस्टमर्स आत्तापर्यंत हॅपी झालेले आहेत वगैरे, वगैरे जर तुम्ही सांगितलंत, तर नक्कीच लोकं तुमच्या वेबसाईटवर येतील आणि बरोबर. म्हणजे तुम्हाला सर जसं तुम्ही मगाशी सांगितलं, की व्हिडिओ टेस्टिमोनियल आहेत किंवा हां, क्लायंटचे जे फीडबॅक आहेत किंवा हो, तुम्ही जे चांगलं काम करतात, हे तुम्ही हां. सोशल मीडियावर टाकलं, तर तुमचे जे म्हणजे कस्टमर आहेत ते तुमचे बघून तुमच्या क्रेडिबिलिटी वेबसाईटवर वाढते. हां, तुमची क्रेडिबिलिटी वाढते, की लोकांना वाटतं, की खरं बाबा या माणसाला काहीतरी येतं, असं होतं. त्याच्यामुळे ते मार्केटिंग हं, करणं हं. फार महत्वाचं आहे. हं, बरं. हं, हं. सर आपल्याकडे एक समिधा मॅडम म्हणून आहेत. त्यांनी प्रश्न विचारलाय. त्या फूड बिझनेसमध्ये आहेत. बरं. त्यांनी सांगितलं, की मी आता फक्त WhatsAppच वापरते. सो हां. अजून माझा बिझनेस वाढवण्यासाठी मी कोणत्या प्लॅटफॉर्मवर गेलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे? नक्कीच. आता WhatsApp म्हणजे तुमच्या मोबाईलवर जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत तेवढेच झाले. त्याच्या पलीकडे काय तुम्ही WhatsApp करू शकत नाही, राइट? सो दॅट इज अ रिस्ट्रिक्शन, लिमिटेशन.
त्याच्याऐवजी जर तुम्ही चांगली वेबसाईट बनवलीत आणि तिथे तुम्ही जर फूडचे, तुमच्या डिशचे किंवा केकचे व्हॉटएव्हर तुम्ही जे काही प्रॉडक्ट्स बनवताय फूडमध्ये, त्याचे जर चांगले फोटो टाकलेत आणि तिथे वेगवेगळ्या पद्धतीने ती रेसिपी डिस्क्राईब केली आणि मग ती सोशल मीडिया मार्केटिंग वगैरे केली, तर डेफिनेटली लोकांना जास्त पोहोचेल ती. म्हणजे अवेअरनेस लोकांचा वाढेल आणि नुसतंच WhatsAppवर तुमचे काय आता समजा 500 किंवा 1000 कॉन्टॅक्ट्स असतील तुमच्या मोबाईलवर, तर तेवढंच रिस्ट्रिक्ट न जाता 50,000 पर्यंत पण जाईल. असं तुम्हाला करावं लागेल. म्हणजे पहिलं तुम्ही वेबसाईट बनवा. हे जसं ही डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी स्क्रीनवर दिसते, तसं तुम्ही करायला पाहिजे, की पहिली तुम्ही वेबसाईट बनवा, ज्याच्यामध्ये अतिशय छान पद्धतीचे हाय रिझोल्यूशनचे फोटो टाका, त्याच्यावर तुमचं डिस्क्रिप्शन द्या आणि मग कंटेंट मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग तुम्ही करा. म्हणजे तुम्ही Twitterवर टाकू शकता, LinkedInवर टाकू शकता. Facebook आणि Instagram हे तर फूडसाठी फार चांगले मीडियम्स आहेत. म्हणजे तुम्ही हाय रिझोल्यूशन फूड डिशचा फोटो Instagramवर टाकला, तर त्याला भरपूर लाईक्स मिळतील. आणि मग तिथे तुम्ही लिहायला पाहिजे, बरोबर. की फॉर सच डिशेस ऑर रेसिपीज प्लीज कॉन्टॅक्ट अस. मग ऑटोमॅटिकली हं, तुमचं लीड जनरेशन चालू होईल त्याच्यासाठी. बरोबर. सर एक दुसरा प्रश्न असा आहे की आता ह्या ज्या तुम्ही सांगितलं की ह्या तुम्ही स्टेप म्हणजे स्ट्रॅटेजी तुम्ही 5 सांगितल्या राईट. आणि त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस येतात ती पण तुम्ही सांगितली. सांगितलं. पण मग ते सक्सेसफुली इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्ही काय दुसरं रेकमेंड करता का? हो, आता हे कुठे अप्लाय होतं बिझनेसवर त्याचा एक म्हणजे प्रकार आहे, की 3 बिझनेस एरियाज तुम्हाला बघायला पाहिजे. जेव्हा तुम्ही हे 5 फ्रेमवर्क म्हणजे हे आम्ही पत्त्यांच्या खेळसारखा सांगतो. 5-3-2 जसं आपण हं, सगळेजण पत्ते खेळतो माहिती आहे ना गेम, पत्त्यांचा हं, खेळ, हं. तो इकडे अप्लाय बरोबर. करायचा. म्हणजे 5 फ्रेमवर्क्स आता आपण पाहिली. त्याच्याप्रमाणे नंतर मग 3 बिझनेस एरियाज येतात, की कुठे अप्लाय करायचं. तर पहिला तर तुमचा कस्टमर एक्सपिरियन्स आहे. तो तुम्ही कसा इम्प्रूव्ह करणार याच्यावर तुमचं फार लक्ष असायला पाहिजे. म्हणजे हे 5 फ्रेमवर्क पासून तुम्ही तुमचा कस्टमर एक्सपिरियन्स कसा इम्प्रूव्ह करू शकाल. दुसरा बिझनेस एरिया झाला तुमचं बिझनेस मॉडेल. म्हणजे तुमचा धंदा कुठून येतो, रेव्हेन्यू तुमचा कुठून येतो. त्याबद्दल तुम्ही काय नवीन टाय अप करू शकता, नवीन पार्टनरशिप करू शकता आणि तुमचा जिओग्राफिकल रीच वाढवू शकता. म्हणजे आता नुसतंच महाराष्ट्रामध्ये करतोय त्याच्याऐवजी मी आउट ऑफ इंडिया पण जाऊ शकतो. म्हणजे जसं आता रुचकर आपले ऋतुराज पाटकर आहेत, त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये सीमित न राहता अगदी अमेरिकेला सुद्धा त्यांचा फराळ, चकली, लाडू त्यांनी दिवाळीला पाठवले. सो तशा पद्धतीचं तुम्हाला मग बिझनेस बरोबर. मॉडेल अडॉप्ट करायला पाहिजे. आणि शेवटी आलं मग तुमची ऑपरेशन्स तुम्ही कशी ऑप्टिमाइज करता. जे काय तुम्ही बनवताय, ते पटकन कस्टमरपर्यंत कसं पोहोचेल याच्यासाठी तुम्हाला विचार करायला लागतील आणि मग या टेक्नॉलॉजीज भरपूर वेगवेगळ्या आल्या. जसं मी आता इथे काही स्लाइड्स दाखवतोय, की कस्टमरचा एक्सपिरियन्स तुम्ही कसा अबाधित ठेवला पाहिजे. आता हे Vodafone, Airtel वगैरे जसं आपण कॉल करतो, तर ते लोकं सांगतात, "युअर कॉल इज इम्पोर्टंट टू अस." पण जर आपल्याला 20 मिनिटं कॉलवर थांबायला लागलं, तर ऑब्व्हियसली आपण परत फ्रस्ट्रेशन जास्त येणार आणि त्यांच्याकडे जाणार नाही. तसंच बिझनेस मॉडेलमध्ये मग हे असे 9 प्रकारचे ब्लॉक डायग्राम क्रिएट केले जातात आणि त्याच्या दृष्टीने मग तुम्हाला नवीन काय तुम्हाला करता येईल अशा पद्धतीचं आयडेंटिफिकेशन फार महत्त्वाचं झालं. हे एक Uberचं बिझनेस मॉडेल कॅनव्हास मी एक्झाम्पल म्हणून दाखवतो, की तुम्हाला व्हॅल्यू हं, प्रपोजिशन काय आहे, तर आता मिनिमम वेटिंग टाईम. काळी-पिवळी टॅक्सी जर तुम्हाला शोधायची असेल, तर तुम्हाला जंक्शनपर्यंत जायला पाहिजे, राइट? Uber आणि Ola कशा तुमच्या दारात येतात. तुम्हाला कुठेही बरोबर. जायला तुम्हाला ड्राईव्ह करायची जरूर नाही किंवा तुम्ही पार्टीला जायचं असेल, तर तुम्हाला एकदम शोफर ड्रिव्हन कार पाहिजे, एकदम भास मारायचा आहे, स्टाईल मारायची आहे, तर तुम्ही Ola, Uber मागवू शकता. सो अशा पद्धतीचं त्यांनी हं, हं, कस्टमरचा विचार केला आणि त्याच्यावर त्यांनी बिझनेस मॉडेल त्यांचं हं. कॅनव्हास बनवलं. सो हे फार महत्वाचं आहे. आणि जसं मी शेवटी म्हटलं, की ऑपरेशन्स ही तुमची सप्लाय चेन जी आहे, की तुम्ही आता एखादी फूडची जसं मगाशी आपण बिझनेस डिस्कस केला, तर काहीतरी रॉ मटेरियल तुम्ही वेगळीकडून घेत असाल, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर काहीतरी प्रोसेस करून तुमचा फिनिश आयटम बनवत असाल, तर हे करताना कुठे-कुठे डिले येऊ शकतात, हे आयडेंटिफाय करायला पाहिजेत आणि बरोबर. त्याच्यावर तुम्ही कसं टाईम कमी करू शकताय, ते पटकन कस्टमर्सपर्यंत कसं पोहोचू शकेल, हे बघायला पाहिजे. तर हे 3 प्रकार आले आणि मी जसं म्हटलं तसं, हे बिझनेसवर अप्लाय होतं आपल्या इंडिकेटर्सवर, की हं, एक तर तुमचा रेव्हेन्यू हं, वाढतो हं. आणि तो साधारण 20 ते ओके. 30% रेव्हेन्यू तुमचा वाढतो जर तुम्ही डिजिटल अप्लाय केलंत तर. हं, हं. आणि दुसरं आहे तुमच्या बरोबर. कॉस्ट कमी होतात. ऑलमोस्ट 30% कॉस्ट तुमच्या कमी होऊ शकतात जर तुम्ही डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन वापरलं. आणि म्हणून हा बरोबर. 5-3-2 गेम लक्षात ठेवला पाहिजे. म्हणजे मला हे असं दाखवायला बरं वाटतं, की 5 तुमचे फ्रेमवर्क्स आहेत, 3 बिझनेस एरिया आहेत हं, आणि 2 की परफॉर्मन्स इंडिकेटर आहेत. हे तुम्ही जर प्रॉपर अप्लाय केलं, तर नक्कीच हं. तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. ओके. सर आपले एक व्ह्युअर आहेत त्यांनी प्रश्न विचारला की कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसच्या रिलेटेड तुम्ही डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन बाबतीत काही सांगू शकाल का?
सो कन्स्ट्रक्शनमध्ये 3D बिल्डिंग मॉडेल क्रिएशन आलं ॲज अ डिजिटल स्टार्टअप, की बाबा तुम्हाला तिथे जेव्हा तुम्ही 3D मॉडेल बनवता बिल्डिंगचं, ते जर तुम्ही डिजिटल बनवलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला इमिजिएट सगळा प्रकार कळतो, की बाबा किती फाउंडेशनला किती सिमेंट लागणार आहे, किती सळ्या लागणार आहेत, काय रॉ मटेरियल केव्हा चालू होईल. मग तुम्ही प्रोजेक्टचा गॅन्ट चार्ट बनवू शकता, की बाबा पहिले 2 महिने नुसतं फाउंडेशनमध्ये जातील, पण त्याच्यानंतर एक आठवडाभर तरी ते पाणी मारून सिमेंट सुकवायला लागतं, राईट. तर जे काय डिपेंडन्सीज आहेत त्या तुम्हाला डिजिटलमध्ये अप्लाय करून पटकन त्या तुमच्या नेक्स्ट लोकांना कळवू शकता. कारण इट्स नॉट जस्ट वन पर्सन जॉब. एक जण येऊन तुम्हाला ते सिमेंटचे ट्रक घेऊन येईल आणि तो फक्त ते ओतत बसेल आणि सिमेंटचं फाउंडेशन तयार होईल. दुसरा कोणतरी मग त्याच्यावर सळ्या टाकून त्याचे पिलर्स आणि कॉलम्स उभे करेल. तिसरा कोणतरी नुसतं स्लॅब टाकत बसेल. असे जे वेगवेगळ्या कड्या आहेत तुमच्या कामांमधल्या, त्या तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकता डिजिटल वापरून. सर, एक दुसरा प्रश्न आहे. आपले व्ह्युअर आहेत उद्धव म्हात्रे साहेब. त्यांचं रिसॉर्ट आहे, तर त्यांनी विचारले की रिसॉर्ट साठी आपण काय करू शकतो? भरपूरच. रिसॉर्ट म्हणजे फारच म्हणजे डिजिटल साठी फार चांगली गोष्ट आहे. पहिली तर डिजिटल मार्केटिंग तुम्ही फार उत्तम रीतीने रिसॉर्टचे करू शकता आणि सगळीकडे डिजिटल गेल्यानंतर म्हणजे तुमचं नुसतं न्यूजपेपरमध्ये ॲड देऊन काय भागणार नाही. डिजिटल केल्यानंतर अक्रॉस इंडिया सगळीकडे ती ॲड पोहोचू शकेल आणि त्याला रिस्ट्रिक्शन नाही आहे. शिवाय तुम्ही हवे ते लोक सिलेक्ट करू शकतात. जर तुम्हाला रिसॉर्टवर फक्त स्पेशल सूट्स असतील, हनीमून स्पेशल सूट असतील, तर ते वेगळे कॅटेगरीचे लोक झाले. तुम्हाला पार्टीसाठी हॉल द्यायचा असेल तर ते वेगळे कॅटेगरीचे लोक झाले. तुम्हाला बर्थडेसाठी वेगळं काही करायचं असेल तर ते वेगळे. असे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर्सना सिलेक्ट करून मग त्यांच्यासाठी ॲडव्हर्टाईज करू शकता. सो तो एक प्रकार झाला. आणि जे जे नवीन कस्टमर आलेले आहेत त्यांच्याकडनं परत तुम्ही त्यांचे फीडबॅक घ्यायला पाहिजे. जसं आपण स्विगी झोमॅटोमधनं कुठल्याही रेस्टॉरंटला गेलो तर ते लगेच आपल्याला विचारतात, राईट, तुमचा फीडबॅक द्या, 4 स्टार, 3 स्टार, 5 स्टार काय. तर तसंच तुम्ही पण करा आणि त्या अवेअरनेससाठी परत तो वापरा, की बाबा एवढे 500च्या वर कस्टमर आमच्या 5 वर्षात आतापर्यंत रिसॉर्टवर येऊन गेले आणि त्यांचा हा फीडबॅक आहे. मग एखाद दुसरा व्हिडिओ टाका तुमच्या वेबसाईटवर, की हे लोक एन्जॉय करतायत आणि त्यांना खूप आनंद झालेला आहे, त्यांनी फार एन्जॉय केलेलं आहे फॅमिली सोबत वगैरे वगैरे. असं भरपूर डिजिटल काय काय करता येईल रिसॉर्टसाठी. म्हणजे हा एक आणखी एक वेगळा विषय झाला, आय वुड से. कसं करता येईल हा. बरोबर. मी जे आपले लाईव्ह आता सर 50 पेक्षा जास्त लोक लाईव्ह हे बघतायत. मी त्यांना विनंती करेल की तुम्हाला जर अजून काही क्वेश्चन असतील तर ते तुम्ही इकडे टाका आणि आम्ही त्याला आन्सर द्यायचा प्रयत्न करू. सर, एक अजून प्रश्न आहे. भागेश नारखेडे आहेत, आपले मित्रच आहेत. त्यांनी प्रश्न विचारलाय की सगळ्यात कोणता इफेक्टिव्ह मीडियम आहे ह्याच्यासाठी, मार्केटिंगसाठी किंवा कंटेंटसाठी? अरे वा, हा फारच कॉम्प्लिकेटेड आणि किचकट प्रश्न आहे. हे मीडियम तुमच्या बिझनेसवर अवलंबून असतं. जसं भाग्येश आता केमिकल फॅक्टरी आणि केमिकलच्या बिझनेसमध्ये आहेत. सो तुम्हाला तुमचे कस्टमर कुठे सापडतात हा पहिला रिसर्च करायला पाहिजे. कारण ते लोक ट्विटरवर नसतील, ते लोक फेसबुकवर नसतील, पण तुमचे केमिकल आणि याच्यातले लोक लिंक्डइनवर असतील. म्हणजे टायटल होल्डर्स जर आपण म्हटलं तर तुम्हाला लिंक्डइन मार्केटिंग करून तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचू शकता, की काही केमिकल कंपन्यांचे परचेस ऑफिसर्स किंवा CXOs असे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही डायरेक्ट पोहोचू शकता आणि त्यांच्याशी तुम्ही डिजिटल मार्केटिंगद्वारे कार्यरत होऊ शकता, लीड्स जमवू शकता. सो लिंक्डइन कुड बी वन थिंग. त्या केमिकलचा पुढे कस्टमरला, एंड कन्झ्युमरला काय उपयोग होतो त्याच्यावरनं तुम्ही काही कॅम्पेन बनवून त्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर टाकू शकता, की बाबा हे केमिकल तुमच्या पेंटमध्ये मिक्स केल्यामुळे पेंटवर काही पुढच्या 7 वर्षात इफेक्ट होत नाही किंवा अपाय होत नाही किंवा काय म्हणतात ते डस्ट येत नाही. आजकाल बर्जर पेंट्स आणि एशियन पेंट्स असे ऍड करत असतात, राईट. सो तुमच्या केमिकलचा काय उपयोग होतो हे जर तुम्ही आयडेंटिफाय केलं, म्हणजे प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होत होते. म्हणजे आता केमिकलचं नाव घेतलं तर मला पण कळणार नाही आणि आमिर सर तुम्हाला पण कळणार नाही, पण कस्टमर म्हणून त्याला काय फायदा होतो हे जर तुम्ही सांगितलं त्या केमिकल वापरून तर त्याचा भरपूर फायदा होईल आणि मग तुम्ही सगळ्या मीडियमवर जाऊ शकता. म्हणजे मग ते लेमॅन लँग्वेज झालं, साध्या कस्टमरला पण कळेल अशा भाषेत जर सोपं करून तर तुम्ही सांगितलं तर ते सगळीकडे तुम्ही ऍडव्हर्टाईज त्याची करू शकता. सर, आपल्याकडे साठी दुसरा प्रश्न आहे. प्रमोद कुमठेकर सर आहेत. त्यांनी विचारलं की तुम्ही सांगितलं की 6 to 8% ऑफ युअर रेव्हेन्यू आपण डिजिटल मार्केटिंगवर खर्च केला पाहिजे. त्यांचा प्रश्न असा आहे की मग
ट्रॅडिशनल मार्केटिंग जे आहे म्हणजे तुम्ही एक्झिबिशन हा मध्ये पार्टिसिपेट करतात हा वगैरे वगैरे, हा सो त्याच्यावर आपण मग किती प्रमाणामध्ये खर्च केला पाहिजे? हा सो आता ट्रेडिशनल मार्केटिंगचं कसं झालंय, जेवढं तुम्ही कराल तेवढं त्याचे रिटर्न मिळतात असं नाही. तुम्हाला जर एक्झिबिशन मध्ये वगैरे गेलात तर तुम्हाला तिकडे काही तुमच्या बिझनेससाठी लीड्स मिळू शकतील. सो मी नॉर्मली काय सांगतो की तुमचे 6 to 8% जे तुम्ही रेव्हेन्यू मधनं काढताय त्याच्या ऑलमोस्ट 70% तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये टाका आणि 20 to 30% तुम्ही ट्रेडिशनल मध्ये टाका. म्हणजे 1 करोडचा जर आपण आता धंदा म्हटला तर कमीत कमी 6 लाख किंवा 7 लाख तुम्ही बाहेर काढाल, राईट. 6 to 7% जर म्हटलं किंवा 10% म्हटलं तर 10 लाख बाहेर काढले. पण त्याच्यातले मग 70% तुम्ही डिजिटल मार्केटिंगला वापरा आणि 30% तुम्ही ट्रेडिशनल मार्केटिंग. म्हणजे मग तुम्ही बाकीचे तसे स्प्लिट करून शेअर करू शकता की बाबा 20 ते 30% आम्ही ट्रेडिशनल मार्केटिंगला वापरू, एक्झिबिशनला जायचंय, कुठे स्टॉल टाकायचे, आणखी काय होर्डिंग लावायचंय अँड व्हॉट नॉट. पण ते कसं मास मार्केटिंग झालं, टीव्हीवर ऍड केली म्हणजे ती दुनियाभर पोहोचली, पण त्याच्यातले कस्टमर किती मिळाले हा प्रश्न महत्वाचा आहे. तीच जर तुम्ही 1 लाखाची ऍड जर ते पैसे तुम्ही डिजिटल मार्केटिंगला टाकले तर नक्कीच तुम्हाला जास्त रिटर्न मिळतील. म्हणजे आता मुंबई पुण्यावर तुम्ही जाताना एक्सप्रेसवेवर एवढी होर्डिंग्स असतात, राईट. वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळी मोठी होर्डिंग्स असतात आणि किती लाखो रुपये ते लोक खर्च करत असतील त्या फॉर दॅट फिजिकल ऍड. तेच जर तुम्ही डिजिटलवर केले तर इन्स्टेड ऑफ मुंबई पुणे एक्सप्रेसवे यू विल बी स्प्रेड अक्रॉस इंडिया और इवन अक्रॉस वर्ल्ड बेस्ड ऑन युअर बिझनेस अँड नीड्स. असा प्रश्न आहे. सर त्याचं छान आन्सर दिलं तुम्ही. शुभम रुके म्हणून आपले व्ह्युअर आहेत, हा त्यांचा प्रश्न असा आहे की जर तुमचा फार्मिंग रिलेटेड प्रोडक्टचा बिझनेस असेल हा आणि जर तुम्हाला माहिती आहे की जर फार्मर आहेत ते काय ह्या डिजिटल प्लॅटफॉर्म बरोबर अवेअर नसतात, तर हा आपण ह्या सगळ्या माध्यमातून फार्मर्स कडे कसे पोहोचू शकतो सो किंवा आपली प्रोडक्ट कशी त्यांच्यापर्यंत पोहोचू हा शकतो? म्हणजे आता फार्मर्स कसं आहे, ते लोक तुमचं लिंक्डइन वर तर डेफिनेटली नसणार, पण फार्मर्सची जी मुलं आहेत ती डेफिनेटली फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर असू शकतात. किंवा आतापर्यंत म्हणजे असे 50-60च्या वयातले फार्मर सुद्धा डिजिटल झालेले आहेत आणि त्यांना फेसबुक म्हणजे काय माहिती आहे. सो थोडीफार तुम्हाला डिस्प्ले ऍडव्हर्टायझिंग तिथे सुरुवातीला करायला लागेल की आम्ही बाबा हे असं असं करतोय, त्याच्यासाठी ही पद्धती आम्ही अवलंबतोय, तर हे तुम्ही बघा असं तुम्हाला त्या त्या ठिकाणी जाऊन सुरुवातीला करायला लागेल. कारण सगळेच फार्मर्स काय डिजिटल किंवा फेसबुक घेऊन किंवा स्मार्टफोन घेऊन बसलेले नसतात. तर त्या दृष्टीने थोडासा तो चॅलेंज आहे. जिथे अजिबातच डिजिटलचा काही हे नाहीये, संबंध नाहीये, त्या लोकांना तुम्हाला इनिशियली पर्सनल मार्केटिंग करावी लागेल. म्हणजे तिथे तुम्ही होर्डिंग लावा, तुमचे स्टॉल लावा, बूथ लावा आणि मग येताना किंवा जाताना त्यांना मग ते तुम्ही शिकवा की हे तुम्ही बघा, याच्यावर आम्ही तुम्हाला भरपूर नवीन 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 पद्धती सांगत राहू, तर तुम्ही हे फेसबुकला लॉग इन करून ठेवा किंवा असं त्यांना दाखवायला पाहिजे. म्हणजे दिस इज कॉल्ड एज एज्युकेशन मार्केटिंग. मग तुम्ही त्या बरोबर. शेतकऱ्यांना शिकवलं पाहिजे की बाबा हे केल्यामुळे तुम्हाला महिन्याला आम्ही 3 गोष्टी वाचायला देऊ, की तुम्ही पिकावर कुठलं पेस्टिसाइड टाकायला पाहिजे, किती एकरवर किती पेस्टिसाइड टाकलं तर त्याचा जास्त उपयोग होतो किंवा कमी उपयोग होतो. अशा पद्धतीचं आम्ही तुम्हाला सारखं सहकार्य देत राहू, पण त्याच्यासाठी तुम्हाला हे वाचायला लागेल. ते तुम्ही वाचलंच नाही तर मग कठीण आहे असं त्यांना सांगायला लागेल. आणि हे बरोबर आहे केल्यानंतर मग हळूहळू ते तयार होतील. इट्स नॉट अ मॅजिक वॅन्ड. एका रात्रीत होणार नाही ही गोष्ट. सर. बरोबर. सर एक दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा बिझनेस डिजिटल मार्केटिंग स्टार्ट करतात हा तेव्हा त्यांचं एक्सपेक्टेशन असं असते की आपल्याला लगेच लीड जनरेशन झालं पाहिजे आणि त्याच्यातून बरोबर बिझनेस यायला पाहिजे, सो बरोबर. त्याबद्दल तुम्ही काय सांगतील? हो, हे कस्टमरचं म्हणजे प्रत्येकाचंच आपलं एक स्वप्न असतं, की मी डिजिटल मार्केटिंग केली म्हणजे लगेच उद्या मला 100 कस्टमर मिळाले. असं नाही होत. नक्कीच. कारण जोपर्यंत तुमचा बिझनेस लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यासाठी पहिला महिनाभर तरी तुम्हाला अवेअरनेस कॅम्पेन्स करायला लागतात, की आम्ही आहोत, आम्ही नवीन आलेलो आहोत, आमच्या या हम्म, सर्व्हिसेस आहेत. हे सगळं सारखं लोकांच्या डोक्यावर मारायला लागतं आणि त्याच्यासाठी ते डिजिटल मार्केटिंगच्या कॅम्पेन करणं महत्त्वाचं आहे. पॅरलली तुम्ही पेड बरोबर. मार्केटिंग करा, की बाबा आम्हाला ह्याच कस्टमरकडनं धंदा येण्याची शक्यता आहे म्हणून तेवढेच सिलेक्ट करून Facebookला किंवा Googleला किंवा LinkedInला पैसे देऊन तुम्ही चालू करा. पण पहिली सुरुवात तुम्हाला नुसती ऑर्गॅनिक मार्केटिंग म्हणजे पैसे न देता नुसतं पोस्ट करणं फार महत्वाचं आहे. त्याशिवाय लोकांना कळणारच नाही ना, की तुम्ही एक्झिस्टिंग म्हणजे जसं ते गब्बरचं मगाशी उदाहरण दिलं, 50-50 कोस दूर त्याची कीर्ती पोहोचली केव्हा, जेव्हा त्याने भरपूर कामं केली तशी तेव्हाच ना. तसं तुम्हाला तुमच्या कामाची बरोबर. ऍडव्हर्टाइज करायला पाहिजे. बरोबर. बरोबर आहे सर.
सर आपले इन्शुरन्स ऍडवायझर आहेत विशाल सावंत सर. त्यांनी प्रश्न विचारले की इन्शुरन्स ऍडवायझरच्या वेबसाईटवर एसईओ करणे गरजेचे आहे का? एसईओ हा कुठल्या बिझनेससाठी अवलंबून नाहीये. प्रत्येक बिझनेससाठी वेबसाईट आहे, तर वेबसाईटवर तुम्हाला एसईओ करणं गरजेचं आहे, कारण गुगल आणि याहू आणि बिंग ही सर्च इंजिनद्वारे लोक तुमच्या वेबसाईटवर येतात. म्हणजे कोणी तुम्हाला विशाल सावंत.com म्हणून सर्च करणार नाही, राईट? त्यांना विशाल सावंत केव्हा कळतील, बरोबर. जेव्हा मी काहीतरी इन्शुरन्सची पॉलिसी शोधतोय किंवा हेल्थ इन्शुरन्सचं काहीतरी शोधतोय किंवा ऑटो इन्शुरन्सचं काहीतरी शोधतोय, तर तुमची वेबसाईट दिसायला पाहिजे. आता ती वेबसाईट दिसणार कसं? गुगल दाखवेल तेव्हा, कारण आपण गुगलवर सर्च करणार किंवा आपण याहूवर सर्च बरोबर. करणार. आणि म्हणून सर्च इंजिन बरोबर. ऑप्टिमायझेशन फार महत्वाचं आहे, कारण ते गुगलला कळलं पाहिजे की तुम्ही तुमच्या वेबसाईटवर काय टाकलं पाहिजे. त्यासाठी एसईओ करणं महत्वाचं आहे, इररिस्पेक्टिव्ह कुठल्या तुम्ही बिझनेसमध्ये आहात. बिझनेसचा आणि एसईओचा काही संबंध नाही. ते गुगलसाठी आहे. तुमची वेबसाईट किती छान दिसते हे लोकांना कळेल, आपल्यासारख्या लोकांना. म्हणजे आता ट्रॅव्हलवाला आहे, तर त्याला पण छान कुठले तरी एक्झॉटिक फोटो दाखवले तर लोकांना ते आवडेल, पण ती गुगलला कळते का? तर नाही. त्याच्यासाठी गुगलला सगळं लिहून द्यायला लागतं आणि त्यांना ते सगळं दाखवायला लागतं. ते प्रकार जे आहेत, जे मी पहिला एक बँड दाखवला, जवळजवळ 8 एक गोष्टी करायला लागतात, तेव्हा हळूहळू गुगलला कळतं. आणि अगेन लोकांना असं वाटतं एसईओ केलं की उद्या लगेच मला पहिल्या पेजवर स्थान मिळेल, तर तसं होत नाही. तुमच्या बिझनेस सारखेच हजारो लोक आहेत जे ते तोच बिझनेस करत असतात आणि सगळ्यांचा कस्टमर पण तोच बेस आहे. कोणाला वेगळा नवीन कस्टमर मिळत नाही. सो प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही पेड कॅम्पेन करता, तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त पैसे भरायला लागतात. सो तुम्ही इन्शुरन्स बरोबर. ऍडवायझर हा जर शब्द घेऊन कॅम्पेन क्रिएट केली, तर ऑब्व्हियसली तुम्हाला जास्तीत जास्त पैसे भरायला लागतील, कारण बरेचसे जण त्याच शब्दावर गुगलला पैसे देतात आणि गुगल त्या जास्तीत जास्त जो पैसे देतो त्याला वरती आणत जातो फॉर पेड कॅम्पेन. जर तुम्ही हेच न पैसे देता एसईओ केलं, तर हळूहळू तुमची साईट एक 2-3 महिन्यामध्ये पहिल्या पेजवर येऊ शकते. सर तुम्ही मस्त सांगितलं. म्हणजे जे आपले आता कोणी इन्शुरन्स ऍडवायझर पण ऐकत असतील त्यांना अं, समजलं असेल की कोणत्या प्रकारे एसईओ करून ते विजिबिलिटी आपली करायलाच पाहिजे. वेबसाईटची गुगलवर वगैरे वाढवू बरोबर. शकतात. बरोबर. बरोबर. सर आपले व्ह्युअर आहेत आणि मित्र आहेत स्वप्नील सावंत. त्यांनी विचारलं की लिंक्डइनचा फायदा कसा काय होऊ शकतो? अगेन बिझनेसवर आहे. सो त्यांचा जर बिझनेसचे कस्टमर्स त्यांचे लिंक्डइनवर असतील, तर लिंक्डइनचा फायदा होणार. म्हणजे तुम्ही कुठल्या लोकांना तुम्ही टार्गेट करणार, हे जर तुमच्या मनात ठरलेलं असेल की मला फक्त पर्चेस ऑफिसरशी बोलायचं आहे. म्हणजे आता लेट्स से आपले काही उद्योजक पेस्ट कंट्रोल करतात, राईट? तर त्यांना ॲडमिनवाले बरोबर. लोक फार महत्वाचे आहेत. कुठल्याही कंपनीचा ॲडमिनचा माणूस हा त्यांच्यासाठी महत्वाचा आहे, कारण दॅट इज अ लीड. त्या ॲडमिनला तुम्ही जर सांगितलं की आम्ही असं पेस्ट कंट्रोल करतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, तर ऑब्व्हियसली ही ऑर शी विल बी इंटरेस्टेड टू नो मोर. सो तसा तुम्हाला लिंक्डइनचा उपयोग बरोबर. करता येईल. तुमच्या बिझनेसमध्ये हू इज द डिसिजन मेकर, तो तुम्ही लिंक्डइनवर आयडेंटिफाय करा आणि त्याच कॅटेगरीच्या लोकांना तुम्ही कॅम्पेन करा की आम्हाला फक्त पर्चेस मॅनेजर्स पाहिजेत, आम्हाला फक्त ॲडमिनचे लोक पाहिजेत, आम्हाला फक्त फायनान्सचे लोक पाहिजेत. आता आपल्याकडे लोन कन्सल्टंट वगैरे पण भरपूर आहेत. बरोबर. त्यांच्यासाठी फायनान्सचे लोक फार महत्वाचे आहेत. म्हणजे त्यांना तो हिशोब कळतो, तर तुम्ही त्यावेळेला पर्चेस ऑफिसरला टार्गेट करून फायदा नाही. त्यावेळेला तुम्ही फायनान्सचा चीफ फायनान्शियल ऑफिसर किंवा फायनान्स डिपार्टमेंटचा हेड अशा लोकांना लिंक्डइनवर सिलेक्ट करून ती कॅम्पेन करू शकता. सो लिंक्डइनमध्ये तुम्हाला टायटल वाईज लोक मिळतात, जे फेसबुकवर बरोबर. फारसं शक्य नाही. फेसबुकवर फक्त इंटरेस्ट वरून तुम्ही लोकांना पकडू शकता, वेअर लिंक्डइनवर तुम्हाला ऍक्च्युअल टार्गेट सिलेक्ट करू शकता. त्याचं डेझिग्नेशन काय आहे, त्या माणसाची पोझिशन काय आहे कंपनीमध्ये, त्याप्रमाणे बरोबर. सिलेक्ट करू शकता. सर तुम्ही खरोखरच खूप छान सांगतायत. म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्मचं जसं तुम्ही तो मगाशी इमेज दाखवली होती ज्याच्यात प्रत्येक प्लॅटफॉर्मवर कशा कमेंट टाकू शकतो किंवा बरोबर. युट्यूब व्हिडिओसाठी आहे, बरोबर. ट्विटर हॅशटॅगसाठी आहे. सो हो. ते तुम्ही आता इकडे रिलेट केलं, ते एकदम छान सांगितलं तुम्ही. दुसरा आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे. अनुपवा गुरव मॅडम आहेत, ज्या हां. जनरल इन्शुरन्स मध्ये आहेत. त्यांनी बरं. विचारलंय की किती फ्रिक्वेंटली आपण डिजिटल मार्केटिंग करायला पाहिजे आणि म्हणजे आपण पोस्टिंग करतोय हां. फेसबुकवर किंवा इतर हो. प्लॅटफॉर्मवर, त्याच्यामध्ये किती अंतर असलं पाहिजे? व्हेरी गुड. चांगला प्रश्न आहे आणि अति पण करू नये आणि अति कमी पण करू नये, असं मी सांगेन. म्हणजे आता तुम्ही जर फक्त महिन्यातनं एकदा पोस्ट टाकाल, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. तर तुम्ही आठवड्यातनं 1-2 पोस्ट तरी चालू करायला पाहिजे. म्हणजे एक सोमवार आणि गुरुवार, मंगळवार आणि शनिवार, असं एक 2-3 दिवसाचं मध्ये अंतर ठेवायचं आणि कमीत कमी 2 पोस्टने तरी चालू करा आठवड्यातनं. कुठलेही 2 दिवस सिलेक्ट करा, त्याच्यामध्ये 2-3 दिवसाचं अंतर आहे आणि
दिस इज अ स्टार्टिंग पॉईंट. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही बेस्ड ऑन तुमचा रिस्पॉन्स कसा येतो त्याप्रमाणे तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवू शकता, डेज वाढवू शकता. मग तुम्ही प्रत्येक दिवसाला पण कॅम्पेन करू शकता, प्रत्येक दिवसाला पण पोस्टिंग करू शकता. पण हे तुम्हाला थोडंसं अनालिसिस करायला लागेल. म्हणजे पहिल्या दिवसापासून अगदी 5-5 पोस्ट टाकू नका. त्यामुळे लोकांना फार ते त्रासदायक होतं आणि मग लोक बघत नाहीत. मॅडम सॉरी, अनुपमा मॅडम या सीसीटीव्ही मध्ये आहेत. बर, त्या रिलेटेड म्हणजे तुम्ही उत्तर जे सांगितलं ते बरोबर. माझी फक्त कॅटेगरी सांगायची चुकली. हरकत नाही, हरकत नाही. त्या सीसीटीव्ही मध्ये सीसीटीव्ही मध्ये पण आहेत. तुम्ही तेच म्हणजे तुम्हाला सीसीटीव्हीचं जर ऍडव्हर्टाईज करायची असेल तर सुरुवात तरी ऍटलीस्ट 2 पोस्ट पर वीकने करायला पाहिजे. म्हणजे दॅट इज अ आयडियल थिंग टू स्टार्ट. आणि मग तुम्हाला कसा रिस्पॉन्स येतो, बरोबर. कसे लोक तुमचे पेज लाईक करतायत, शेअर करतायत, त्याप्रमाणे तुम्ही आयदर ते कॅम्पेनची फ्रिक्वेन्सी वाढवू शकता किंवा दिवसाला 2 वेळा तीच पोस्ट टाकू शकता. पण ते पण करताना एक लक्षात ठेवा की कमीत कमी 6-7 तासांचा मध्ये गॅप असला पाहिजे. म्हणजे सकाळी जर 9 वाजता तुम्ही टाकलीत तर ती नंतर तुम्ही संध्याकाळी 5 वाजता टाका. म्हणजे अर्ध्या लोकांनी ती सकाळी बघितली असेल, अर्धे लोक संध्याकाळी बघतील. तुम्ही जर लगेच एका तासातच टाकलीत, ती सकाळी 9ला टाकली आणि मग लगेच 10 वाजता तीच पोस्ट केली तर ती कोणालाही इंटरेस्टिंग वाटणार नाही, लोक बघणार नाहीत, कारण ती ऑलरेडी रिपीट झालेली आहे असं. सो 6-7 तासाचा गॅप ठेवा. म्हणजे दिवसात तुम्ही रिपीट करू शकता किंवा आठवड्यातनं ऍटलीस्ट कमीत कमी 2 वेळा तरी चालू करा आणि मग ती फ्रिक्वेन्सी वाढवा. सर ह्याच्याच रिलेटेड माझा एक क्वेश्चन होता की आता काही जण जे बिझनेसेस आहेत ते फक्त फेसबुकवर आहेत, काही बरोबर. फक्त ट्विटरवर आहेत किंवा काही जण फक्त युट्यूब मध्येच व्हिडिओ बनवतात. हा, तर आता आपण जे तुम्ही पोस्ट करायच्या सांगितल्यात हा, की 2 पोस्ट मिनिमम तुम्ही केल्या पाहिजेत, हा. तर त्या अक्रॉस सगळ्या प्लॅटफॉर्मवर केल्या पाहिजेत की असं की कोणता स्पेसिफिक नाही, प्लॅटफॉर्मवर अगेन तुम्ही तसं तुमचे फॉलो करू? कस्टमर कुठे आहेत त्याच्यावर आहे. तुमचे कस्टमर कुठे आहेत. आता जसं मी म्हटलं की फूडचा बिझनेस आहे किंवा इन्शुरन्सचा हम्म, बिझनेस आहे. इन्शुरन्सचा बिझनेस म्हणजे तुम्हाला लिंक्डइन हे सगळ्यात महत्त्वाचं मीडियम आहे. कारण बरेचसे इन्शुरन्स रिलेटेड लोक आणि कंपन्या आणि टायटलवाले लोक तिकडे असतील. शिवाय फेसबुक सुद्धा महत्त्वाचं मीडियम झालं इन्शुरन्ससाठी, कारण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचे इंटरेस्ट कळतील की मला आता ट्रॅव्हल करायचं आहे, मला अमेरिकेला ट्रॅव्हल करायचं आहे. सो जनरल इन्शुरन्सचे लोक तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स देऊ शकतात. की मी नवीन गाडी घेतली तर मोटर इन्शुरन्स आला, नवीन घर घेतलं तर होम इन्शुरन्स आला. सो तुम्ही असे लोक आयडेंटिफाय करा कॅम्पेनच्या द्वारे की जे आत्ताच लेट्स से आत्ताच नवीन लग्न झालेले लोक आहेत, तर त्यांना तुम्ही फॅमिली इन्शुरन्स देऊ शकता, फ्लोटर मेडिक्लेम देऊ शकता. असे बऱ्याच पद्धतीचे लोक तुम्ही सिलेक्ट करा ज्यांना तुम्हाला कॅम्पेन पाठवायचे. आणि दॅट डिपेंड्स ऑन द मीडियम वेअर कस्टमर्स आर. हम्म, म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन उगाच पोस्टिंग करू नका जर तुमचे कस्टमर तिकडे नसतीलच. हम्म, हम्म. सो तुम्हाला ते थोडासा बरोबर. रिसर्च करायला पाहिजे की तुमचे कस्टमर कुठे जास्त टाइम स्पेंड करतात हे आयडेंटिफाय करायला पाहिजे. आणि याच्यातली हम्म, सोपी गोष्ट करण्यासारखी म्हणजे कॉम्पिटिशन बघा तुमची. तुमचे कॉम्पिटिटर कुठे सगळ्यात जास्त ऍडव्हर्टाईज करतात आणि कोण सक्सेसफुल आहे. म्हणजे तुमचा जो कीवर्ड आहे तो तुम्ही जर गुगलमध्ये टाकलात तर पहिल्या पेजवर कोण येतात ते 4-5 लोक सिलेक्ट करा. त्यांच्या ऍडव्हर्टाईज कुठे कुठे चालतात आणि त्यांचे किती फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, ट्विटरवर हे जरा बघा. आणि ही कॉम्पिटिशनद्वारे मग तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठे जायला पाहिजे. कारण युअर कस्टमर्स आर ऑल्सो सेम, राईट? इफ युअर कॉम्पिटिटर इज डुईंग दिस, यू ऑल्सो नीड टू डू. आणि मग तिथे तुमचं कंटेंट इज अ डिफरन्शिएटर की तुम्ही काय देताय कस्टमरला, तुम्ही सर्व्हिस देताय, क्वालिटी देताय, तुमचं वेगळं काय प्रॉब्लेम रिझोल्युशन करताय, हे प्रकार सगळे आले. बरोबर. सर अजून एक क्वेश्चन आहे. रोहन साने म्हणून आहेत, हा, युट्यूबर आहेत ते आणि बर, युट्यूबवर बरेच व्हिडिओ ते बनवतात. तर बर. त्यांचा असा प्रश्न आहे की युट्यूबवर आम्ही कसं ग्रो होऊ शकतो? आता युट्यूब म्हटलं तर सेकंड लार्जेस्ट सर्च इंजिन म्हणता येईल आपल्याला गुगलच्या नंतर. आणि आता तर सध्या जीमेल शिवाय तुम्ही युट्यूबवर लॉग इन करू शकत नाही. म्हणजे जीमेल थ्रू युट्यूबचं अकाउंट वगैरे क्रिएट होतं. सो गुगल आणि युट्यूब एनिवे बरोबर. बोथ आर कनेक्टेड. तर युट्यूबवर ग्रो करण्यासाठी अगेन देर आर मल्टिपल थिंग्स. पहिली तर गोष्ट तुम्ही सबस्क्राईब लिस्ट तुमची वाढवायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक युट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला राईट साईडला बॉटमला जे ब्रँडिंग म्हणून प्रकार असतो तिकडे तुम्ही सबस्क्राईब नावचं बटन टाकू शकता. म्हणजे जेव्हा माणसं तुमचे व्हिडिओ बघतायत तेव्हा ऑटोमॅटिकली त्यांना ते लाल कलरचं बटन दिसेल सबस्क्राईब. आणि मग ते ऑटोमॅटिकली तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागतील. किंवा तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा एंडला लोकांना सांगा व्हिडिओमध्ये की प्लीज सबस्क्राईब टू आवर चॅनल टू गेट सच टिप्स अँड ट्रिक्स. हे जेव्हा तुम्ही लोक, आता कसं आहे माणसाचं कसं असतं, तुम्ही काहीतरी इन्स्ट्रक्शन देता तेव्हा ते लोक ऐकतात. ऑटोमॅटिकली तुम्ही जर इंटरप्रिटेशन लोकांवर सोडलं तर ऑब्व्हियसली थोडासा चॅलेंज आहे त्याच्यामध्ये करणं. सो तुम्ही प्रत्येक वेळेला जर पहिल्या 10 सेकंदामध्ये लोकांना सांगितलं की आम्ही बाबा हे अमुक अमुक व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला जर अशा पद्धतीच्या टिप्स अँड ट्रिक्स हव्या असतील तर प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल, हा एक छोटा एक लाईन बोलायचं.
ते बोलल्यानंतर लोकांच्या लक्षात येतं, हां, म्हणजे हे सबस्क्राईब करायला पाहिजे. अशा पद्धतीने ते ग्रो होऊ शकेल आणि मग ऑब्व्हियसली त्या व्हिडिओच्या लिंक तुम्ही परत सोशल मीडियावर सगळीकडे टाका. म्हणजे जी काय तुम्ही व्हिडिओ बनवली आहे, बरं. त्याची चॅनलवर जाऊन त्या व्हिडिओची लिंक कॉपी करायची. मग ती Facebookवर टाकायची, त्याच्याबरोबर काय तुम्हाला टेक्स्ट हवंय ते टाकायचं किंवा LinkedInवर टाकायची किंवा Instagramवर टाकायची. कुठेही ती लिंक टाका. म्हणजे तुमचा YouTube चॅनलचं मार्केटिंग तुम्ही बाकीच्या सोशल मीडियावर करू शकाल, असं होतं. मस्त सर, खूप छान तुम्ही सांगितलं. स्वप्नील सावंत आहेत. परत आले. हां, बोला. ते कोल्ड प्रेस ऑइल मध्ये आहेत ते. बरं. त्यांचा प्रश्न असा आहे की व्हिडिओ मार्केटिंग करताना म्हणजे कोणता प्लॅटफॉर्म बेटर आहे, युट्यूब, इंस्टाग्राम की फेसबुक? सी व्हिडिओ मार्केटिंग म्हटलं तर ऑब्व्हियसली YouTube इज द बेस्ट किंवा कारण जवळ-जवळ 70% लोकं व्हिडिओ जास्त YouTubeवर बघतात. हाऊ टू डू इट, हाऊ टू डू युअरसेल्फ वगैरे, वगैरे गोष्टी. पण तुम्हाला तीच व्हिडिओ लिंक तुम्ही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे Facebook आणि Instagramवर पण टाकली, तर तिथे पण लोकं बघतीलच ना. असं देअर इज नो हार्म इन डूइंग द Facebook मार्केटिंग ऑल्सो. पण युअर बेस शुड बी YouTube. जसं मी मगाशी म्हटलं, की यू हॅव टू हॅव युअर वेबसाईट. त्याशिवाय तुम्ही दुसरीकडे कुठे हजारो प्रॉपर्टीज, डिजिटल प्रॉपर्टीज क्रिएट करत बसू नका, की माझं ब्लॉगचं वेगळं पेज आहे, माझं बिझनेसचं वेगळं पेज आहे. त्याच्यानंतर मी आणखी काहीतरी व्हिडिओज वेगळ्या Vimeo किंवा वेगळ्याच कुठल्यातरी साईटवर जाऊन लोड करत असतो. असं नका करू. एकच प्रॉपर्टी ठेवा. लोकांना कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे, की तुम्ही नक्की कुठे-कुठे आहात. सो बरोबर. एक तुमची वेबसाईट आणि इव्हन ऑन युअर वेबसाईट यू कॅन ॲड YouTube ॲज अ चॅनल लिंक. आणि YouTubeच्या व्हिडिओ सगळ्या तुमच्या वेबसाईटवर येऊ शकतात. ते तुमच्या टेम्पलेटवर अवलंबून आहे. Wix करताय का WordPress करताय का Shopify करताय. कुठलीही तुम्ही जर बनवली वेबसाईट, तर तिथे तुम्ही YouTube एम्बेड करू शकता. म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ कॉपी करायची जरूर नाही. त्या फक्त व्हिडिओची लिंक आणून त्या वेबसाईटवर तिकडे टाकायचे. सो सगळं वेबसाईट थ्रू केलेलं फार महत्वाचं आहे. कारण तिकडे तुमचा बेस आहे. दॅट इज युअर शोर. मस्त सर, तुम्ही ह्याच्याबद्दल पण खूप छान माहिती सांगितली. आपले एक व्ह्युअर आहेत अभय प्रधान सर, त्यांनी हां, क्वेश्चन असं विचारलंय, ते फिशिंगच्या बिझनेसमध्ये आहेत. सो त्यांनी बरं. सांगितलं की फिशिंगचा म्हणजे फिश आहे त्याचा रेट आहे तो म्हणजे बदलत असतो दिवसेंदिवस. बरोबर. आणि फिश हे पेरिशेबल आहेत. तर हे करेक्ट. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन किंवा डिजिटल मार्केटिंग त्यांच्या बिझनेसमध्ये आपण कसं आणू शकतो? सो टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर होऊ शकतो जिथे पेरिशेबल आयटम्स आहेत. म्हणजे तुम्ही इंटरनेट ऑफ थिंग नावाचा एक प्रकार आहे. IoT सेन्सर्स आम्ही त्याला म्हणतो. म्हणजे प्रत्येक तुमच्या फिश ट्रान्सपोर्ट जेव्हा तुम्ही करता फ्रॉम द सी, जिथे तुम्ही पकडताय तिथून कुठल्या मार्केटला ते जात असतील, तेव्हा ते साधारण एका टेम्परेचरमध्ये तुम्हाला ठेवायला लागतात. फ्रीजसारखं ठेवायला लागतं. त्याशिवाय अदरवाईज ते मासे खराब होणार. सो त्याच्यावर तुम्हाला सेन्सर्स लावता येतात. की बाबा इथून वर्सोव्यावरनं आम्ही पकडलेले मासे आम्हाला डायरेक्ट बोरिवलीला न्यायचेत, नाहीतर चर्चगेटला न्यायचेत किंवा आणखी मुंबईच्या बाहेर न्यायचेत. तर यू हॅव टू हॅव दोज कंट्रोल्स, की ते टेम्परेचर 0 डिग्री असलं पाहिजे किंवा -5 असलं पाहिजे किंवा 10 जे काय असेल ते. तर त्याच्यामध्ये मॅन्युअल कंट्रोल न ठेवता हा डिजिटल कंट्रोल आणायचा, की जर तिथे वर खाली काही झालं 1 डिग्रीचं पण, तर तुम्हाला ऑटोमॅटिक अलर्ट मिळणार आणि तिकडे माणूस लगेच ते चेक करू शकतो. अशा पद्धतीचा हा एक प्रकार झाला. डिजिटल मार्केटिंग ऑब्व्हियसली तुम्ही त्या फिशची ॲडव्हर्टाइज करू शकता, की आमचा हा ब्रँड आहे आणि ही आमची खासियत आहे आणि असं आहे आणि व्हॉटएव्हर वे यू वॉन्ट टू यूज डिजिटल मार्केटिंग. तिसरं तुम्ही करू शकता, जेव्हा तुम्ही ते पर्सनलायझेशन करू शकता, की बाबा हे प्रकारचे जर फिश आहेत, तर ते तुम्हाला यंग जनरेशनला चांगले आहेत, त्यांची वाढ चांगली होते. असं काहीतरी अभ्यास करून तुम्हाला जर तुम्ही ते सांगितलंत, एज्युकेट केलं लोकांना, तर चांगलं होईल. किंवा पापलेट आणि हे आणि ते अशा पद्धतीचे मासे जर तुम्ही जास्त खाल्ले तर तुमचं कोलेस्टेरॉल कमी होईल वगैरे अशा पद्धतीचा अभ्यास ऑब्व्हियसली तुम्हाला थोडासा करायला लागेल किंवा डॉक्टरकडनं त्याचे काहीतरी बरं. हे घ्यायला लागतील की बाबा फिश कुठल्या पद्धतीचे खाल्ले तर त्याचा काय चांगला परिणाम होतो. आणि तसे जर तुम्ही एज्युकेशनचे ब्लॉग्स आणि पोस्ट लिहिल्यात तर ते लोकांना नक्कीच आवडेल आणि लोकं मग परत-परत येत राहतील तुमच्या वेबसाईटवर की बाबा आज काय नवीन लिहिलंय, कुठला फिश खाल्ल्याने काय होतंय वगैरे, वगैरे. बरोबर. सर, आपले एक व्ह्युअर आहेत दिलीप वर्तक सर. हां, ते पण इन्शुरन्स डोमेनमध्ये आहेत. बरं. त्यांचा क्वेशन असा आहे की 100 HNI क्लायंट्स आहेत, त्यांच्यापर्यंत आपले प्रॉडक्ट आपण ह्या डिजिटल मार्केटिंग थ्रू कसे पोहोचवू शकतो? सो बेस्ट वे इज ईमेल मार्केटिंग फॉर दिस. कारण तुमच्याकडे जर तो डेटाबेस तयार असेल 100 लोकांचा, हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्सचा, तर ईमेल मार्केटिंग इज द बेस्ट थिंग टू डू. कारण तुमच्याकडे डायरेक्टली त्या लोकांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. जर ते नसतील, तर तुम्हाला ऑब्व्हियसली मग सोशल मीडिया आणि LinkedIn अशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवायला लागेल. पण तुमच्याकडे जर
ईमेल त्यांचे सगळ्यांचे असतील तर ईमेल मार्केटिंग करणं आणि त्या ईमेल मार्केटिंगमध्ये असे सब्जेक्ट लाईन टाकणं कॅची, जसं मी मगाशी म्हटलं होतं, डोंट ओपन दिस ईमेल किंवा इफ यू डोंट ओपन दिस ईमेल यू विल लूज 20% ऑन युअर इन्शुरन्स, असं म्हटल्यानंतर लोकांना लगेच काहीतरी क्युरिओसिटी तयार होईल की हा बाबा काहीतरी बघायला पाहिजे, देर इज सम फायदा. प्रत्येकाला काही फायदा मिळाला तर ऑब्व्हियसली लोक बघतात. किंवा सब्जेक्ट मध्ये लिहा सब्जेक्ट लाईन मध्ये की हिअर इज अ चेकलिस्ट टू डाउनलोड फ्री फॉर युअर इन्शुरन्स रिलेटेड थिंग्स. आता ती चेकलिस्ट काय आहे म्हणून तर माणूस ईमेल ओपन करेल, काय लिहिलंय बाबा, कसली चेकलिस्ट आहे, मला काय पटकन त्याचा फायदा होईल. प्रत्येक जण आपापला फायदा बघत असतो. सो तुम्ही तो फायदा कस्टमरचा कसा करून देता याच्यावर सगळं डिजिटल मार्केटिंग अवलंबून आहे. बरोबर आहे सर. रोहन सानेनी पण सिमिलर प्रश्न विचारला होता की त्यांच्याकडे 30,000 ईमेल्सची लिस्ट आहे, सो त्याच्यावर कसं कॅपिटलाइज करू शकतील. तर सेम तुम्ही म्हणजे त्याचं पण तुम्ही आन्सर दिलेलं आहे की अगेन पण ही 30,000 डायरेक्ट पाठवू नका. म्हणजे यू सेगमेंट दोज कस्टमर्स की तुमचे त्याच्यातले किती इंटरेस्टेड कस्टमर असू शकतात. कारण असे डेटाबेस देणारे आजकाल भरपूर लोक आहेत की तुम्ही 15,000 रुपये आम्हाला द्या आणि तुम्हाला 1,00,000 लोकांचा डेटाबेस देतो. आता त्या 1,00,000 मधले किती कचरा ईमेल्स असतील तुम्हालाच माहिती. सो तुम्हाला त्याचा अभ्यास केला पाहिजे. या 30,000 मधले तुमचे कस्टमर्स कोण होऊ शकतात ते थोडासा तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांना ईमेल पाठवायला लागेल. नाहीतर मग त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे एकदा ते स्पॅम मध्ये गेलं, म्हणजे एकदा त्या ईमेल क्लायंटला किंवा कस्टमरला कळलं की तुम्ही उगाचच आपला त्रास देताय, तर ते बंद करून टाकणार बरोबर. तुम्हाला, असं आहे. सर आता आपण शेवटचे 2 किंवा 3च प्रश्न घेत आहोत. नक्की. ह्याच्यामध्ये रवींद्र दातार सर आहेत, अरे वा. बिझनेस कोच आहेत. त्यांनी प्रश्न हो, मी विचारलाय ओळखतो की चांगलाच त्यांना. हो. त्यांनी विचारलंय की बिझनेस साठी कोणता वेबसाईट प्लॅटफॉर्म चांगला आहे, म्हणजे विक्स का वर्डप्रेस किंवा ड्रुपल किंवा जुमला? हा अगेन फार चांगला प्रश्न आहे. प्लॅटफॉर्मने तसं काही चेंज होत नाही. तुमची वेबसाईटमध्ये कंटेंट किती चांगलं आहे त्याच्यावर लोक आणि गुगल लक्ष देणार. सो तुम्ही विक्सवर वेबसाईट केली तर ती फार सिम्पल पद्धतीने तयार होते, पटापट तुम्ही बनवू शकता, टेम्पलेट्स तयार आहेत. सिमिलरली वर्डप्रेसमध्ये, पण वर्डप्रेसमध्ये कसं तुम्हाला थोडंफार प्रोग्रामिंग यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतः करत असाल तर ऑब्व्हियसली, जर तुमचा डेव्हलप करणारा माणूस वेगळा असेल तर प्रश्नच नाही. पण वर्डप्रेस आणि विक्स या दोन्हीकडे भरपूर टेम्पलेट्स अवेलेबल आहेत आणि टेम्पलेट्समुळे तुमचं डेव्हलपमेंट फास्ट होते, इझी होते. तुमचे अपडेट्स पटापट होतात. म्हणजे तुम्हाला आता ब्लॉग लिहायचा असेल आणि तुम्हाला बिझनेस कोचिंग बद्दल काही लिहायचं असेल तर ते लिहिल्यानंतर तुम्ही स्वतः ते अपलोड करू शकता साईटवर. त्याच्यासाठी परत तुमच्या त्या वेबसाईट डेव्हलपरकडे जायची जरूर नाही. त्याच्यामुळे विक्स हा प्लॅटफॉर्म फार सिम्पल, साधा, सरळ आहे आणि अतिशय फास्ट आहे. तुम्हाला पटकन एका दिवसात वेबसाईट क्रिएट करता येते, जी तुम्हाला पटकन चालू करता येईल अशी. सो प्लॅटफॉर्म कुठलाही असू दे, शेवटी त्याच्यात काय तुम्ही भरलंय, जसं आपण भरलेले मासे म्हणतो की तुम्ही भरलाय काय मसाला त्याच्यात, तो मसाला फार महत्वाचा आहे. बाकी काय काही असू दे, वरती प्लॅटफॉर्म खाली काही असला तरी, कारण युजरला काहीच पत्ता लागत नाही. जो कस्टमर आहे, तुमचा बिझनेस कन्सल्टंट तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा तुमचे जे कस्टमर आहेत त्यांना तुम्ही विक्सवर काम करताय का ड्रुपल वापरताय त्याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही त्यांना सर्व्हिस कशी देताय आणि तुम्ही त्यांना कशी मदत करताय हे जर तुम्ही तुमच्या वेबसाईटवर टाकलं तर दॅट इज मच बेटर. बरोबर. सर, बऱ्याच वेळा आमच्याकडे पण वेबसाईटसाठी जेव्हा कस्टमर येतात तेव्हा त्यांना पण हाच क्वेश्चन असतो आणि मग आम्ही हा, त्यांना हे आन्सर असं दिल्यावर त्यांना तो कळते की बाबा प्लॅटफॉर्म आहे, पण आपण कोणत्या पण प्लॅटफॉर्मवर केलं तरी चालते, पण ह्या ज्या बाकीच्या गोष्टी तुम्ही आज आम्हाला सांगितलं की एसईओ आहे किंवा जी मार्केटिंग आपल्याला फेसबुकवर किंवा इतर बरोबर. प्लॅटफॉर्मवर करायची आहे, ती तर करावीच लागणार आहे रिगार्डलेस ऑफ आपला वेबसाईटचा प्लॅटफॉर्म. ऍब्सोल्युटली. सर, अजून एक आपल्यासाठी 2 आपण क्वेश्चन घेऊया शेवटचे. बर. ह्याच्यामध्ये चिराग सावे आहेत, ते कॅटरिंग बिझनेस मध्ये आहेत. अरे वा. त्यांनी विचारलं की कोणती स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे म्हणजे कॅटरिंग बिझनेस? कोणती स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे असा प्रश्न आहे का? हो. अच्छा, ओके. नाही, येस. स्ट्रॅटेजी म्हणजे पहिली तर तुम्ही ब्रँड अवेअरनेस करा की तुमचा ब्रँड कितपत लोकांना माहिती आहे. त्यासाठी तुम्ही डिजिटल मार्केटिंग करायला पाहिजे. ती ब्रँड अवेअरनेसची स्टेज एकदा पार केली की तुम्हाला काही कॅम्पेन केल्यानंतर फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सगळं दाखवतो की किती लोकांपर्यंत तुमची कॅम्पेन पोहोचली. म्हणजे हळूहळू लोकांना तो समजत जातो. जसं मी मगाशी तो पिरॅमिड दाखवला लक्षात आहे. ब्रँड अनअवेअरनेस पासून ब्रँड रेकग्निशन. सो ब्रँड रेकग्निशन पर्यंत तुम्ही जा की लोक ती बरोबर. ऍडव्हर्टाईज बघितल्याबरोबर तुमचा प्रॉडक्ट किंवा हे ओळखतील की हा बाबा दिस इज फ्रॉम दिस कंपनी.
ते झाल्यानंतर मग तुम्ही पुढच्या स्टेपला बरोबर. जा आणि तिथे तुम्ही मग हळूहळू ब्रँड रिकॉल मध्ये या. मग शेवटी तुमचा ब्रँड निर्वाणा जो मगाशी मी म्हटलं होतं, टॉप ऑफ द माइंड अवेअरनेस कस्टमरचा, की खायचं म्हटलं की तुमचं नाव आठवलं पाहिजे बरोबर. लोकांना. पण ती स्टेप आहे, म्हणजे तो पिरामिड तुम्हाला हळूहळू बरोबर. चढायला पाहिजे. तर त्याच्यासाठी पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे तर तुमचं त्याची ब्रँड स्लाइड अवेअरनेस. तुम्ही दाखवली तर बरं होईल. हा, म्हणजे परत एकदा दाखवू का? शुअर. आपण भरपूर स्लाइड घेतल्या होत्या, त्याच्यामुळे सॉरी, जरा मी मागे चाललोय. हो. हे अजून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आहोत आपण, आता मार्केटिंग मध्ये येतोय. एस्केप करून पटकन झालं असतं, पण तेवढंच लोकांना जरा बघायला मिळेल काय काय केलं ते. सो लेट्स सी दॅट. केक पर्यंत आलो आणि याच्यावरती सगळं तुमचं ब्रँड अवेअरनेस आहे. हे जे म्हटलं होतं, दिसतंय स्लाइड? हम्म. सो सुरुवात जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचा ब्रँड लोकांना माहिती नाही, म्हणजे खालून पिरामिडच्या खालून येलो कलरच्या सेक्शन पासून तुम्ही सुरुवात करताय. मग तिथे तुम्हाला बरोबर. ब्रँड अवेअरनेस पासून सुरुवात करायला पाहिजे. मग तुम्ही ब्रँड रेकग्निशनला पोचाल, जेव्हा तुम्ही काहीतरी 2 महिने, एक साधारण नाही, एक बॉलपार्क असं टाइम फ्रेम धरता येईल की 2 ते 3 महिने तरी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग केल्यानंतर लोकांना हळूहळू तुमच्या ब्रँडबद्दल पत्ता लागतो आणि त्यांच्या डोक्यात राहतो. आणि तो डोक्यात राहायला म्हणजे तो बरोबर. टॉप ऑफ द माइंड अवेअरनेस यायला भरपूर काळ जायला पाहिजे. तुमच्या कस्टमरचे टेस्टिमोनियल्स तेवढे स्ट्रॉंग पाहिजेत, तुम्ही वेबसाईटवर टाकलेले असले पाहिजेत. तुमचा कॅटरिंगचा बिझनेस आहे तर तुम्ही व्हिडिओ शूटिंग करायला पाहिजे, की अशा हेल्दी हायजीन पद्धतीने आम्ही हे फूड बनवतोय आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर कसा चांगला प्रकार किंवा उपयोग होईल याच्याबद्दल आम्ही काळजी घेतोय वगैरे वगैरे. असं सगळं तुम्ही जर व्हिडिओमध्ये दाखवलं तर ते ऑब्व्हियसली लोकांना आवडेल आणि तुमचा ब्रँड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. पण हे पिरॅमिड तुम्हाला म्हणजे मॅनेज करायला पाहिजे. अनअवेअरनेस म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात करताय, मग ब्रँड रेकग्निशन, मग ब्रँड रिकॉल आणि शेवटी टॉप ऑफ द माइंड अवेअरनेस. धन्यवाद सर. अजून एक फक्त शेवटचा प्रश्न. नक्की. नवीन पुजारी सर आहेत हा, जे टॅक्सेशन फील्डमध्ये आहेत. सो बरोबर. त्यांचा प्रश्न असा होता की कोणत्या सर्व्हिस डिजिटल प्लॅटफॉर्म ते यूज करू शकतात त्यांच्या ह्या डोमेनमध्ये. कोणत्या सर्व्हिसेस? हा, क्वेश्चन असं आहे की सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म कोणते आहेत. अच्छा. सर्व्हिस आय मीन डिजिटल प्लॅटफॉर्म असा काही प्रकार नाही. तुम्ही डिजिटल कसं अडॉप्ट करताय हा एक त्याच्यातला भाग झाला. म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म जर तुम्ही म्हटलं तर ती ऍप्लिकेशन झाली. मग तुम्हाला ERP पाहिजे, CRM पाहिजे, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं कस्टमर मॅनेजमेंट पाहिजे, हे सगळे प्लॅटफॉर्म झाले. पण ते करण्यापेक्षा तुम्ही डिजिटल काय अडॉप्ट करताय, तुम्ही तुमच्या कस्टमर्सना कसं रीच आउट करताय, त्यांना प्रॉब्लेम असेल तेव्हा तुम्ही इमिजिएटली अवेलेबल आहात का आणि तो प्रॉब्लेम इमिजिएटली रिझॉल्व्ह होतोय का, हे महत्वाचं आहे. म्हणजे आता समजा तुम्ही टॅक्सेशन म्हणताय तर इन्कम टॅक्स फायलिंग, GST फायलिंग, हे जे सगळे प्रकार आहेत त्याच्यावर किती डोक्याला ताप असतो लोकांच्या आणि कस्टमरच्या आणि तुमच्या पण, म्हणजे ऍज अ CA ते तुम्हाला माहिती आहे. तर हे जे बरोबर. फ्रस्ट्रेशन आणि फ्रिक्शन आहे दोघांमधलं, ते तुम्ही कसं कमी करू शकता युजिंग द डिजिटल टेक्नॉलॉजी. मग तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज पाठवा किंवा सिंपल सरळ ईमेल पाठवा. कुठलाही डिजिटल प्रकार तुम्ही पटकन किती आत्मसात करू शकता आणि त्याचा कस्टमरला किती जास्त फायदा होतो त्याप्रमाणे तुम्ही ठरवा. असं काही नाही की आता चला CRM सिस्टीम झोची किंवा HubSpotची तुम्ही घेतली, त्याच्यामध्ये तुम्ही कस्टमरचा सगळा डेटाबेस टाकला आणि ऑटोमॅटिक सगळं झालं, असं काही होत नाही. ते तुम्हाला परत तुम्हाला स्वतःला वापरायला पाहिजे, त्या कस्टमरशी रिलेशनशिप बिल्ड करायला पाहिजे, त्यांच्याशी बोलायला पाहिजे, त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्यायला पाहिजेत आणि ते रिझॉल्व्ह करायला. शेवटी प्रत्येक बिझनेसचा पर्पज काय? गेट द कस्टमर आणि रिटेन द कस्टमर, राईट? जर तुमच्याकडे कस्टमरच बरोबर. नसेल तर पुढच्या बिझनेसला काही अर्थ नाही. सो कस्टमर हा आपल्याकडे अतिथी देवो भव म्हणतात तसं कस्टमर गॉड म्हटलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने जर आपल्या इंडियन कंपन्या जर करायला लागल्या की कस्टमर इज आवर टॉप प्रायोरिटी, तर नक्कीच आपण या सगळ्या अमेरिकन कंपन्यांना टक्कर देऊ शकू. या सगळ्या कंपन्या अमेरिकन आहेत. झेरॉक्स, गुगल, कॅडबरी, मॅकडोनल्ड्स, कोका कोला, राईट? लक्स सुद्धा बरोबर सर. युनिलिव्हरची आहे. युनिलिव्हर युरोपियन कंपनी आहे. ट्रेसमी, हिमालय फक्त आपली इंडियन कंपनी आहे. आता जसं मोदींनी सांगितलं की आता आत्मनिर्भर. सो बरोबर. आता आपल्याला ते आत्मनिर्भर होण्यासाठी ह्या ज्या तुम्ही गोष्टी सगळ्या सांगितल्या त्यावर लक्ष द्यावं लागेल. नक्कीच.
सर तुम्ही खरोखरच खूप छान माहिती दिली. म्हणजे डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हे तसे किचकट विषय आहेत, पण तुम्ही बरोबर. खरोखर ते सोप्या शब्दात मांडले. त्याच्यामुळे जेवढे पण लोक आपल्याकडे आज लाईव्ह होते, 50 पेक्षा जास्त लोक आज लाईव्ह होते आणि खूप जणांनी प्रश्न पण विचारले आणि त्यांना आपण उत्तर. समाधानकारक उत्तर पण दिली. सो धन्यवाद सर त्याबद्दल. जाता जाता फक्त तुम्ही आम्हाला काय सांगतील की म्हणजे काय मंत्र देऊ शकतील तुम्ही? जसं मी तो दाखवला होता 5-3-2 तो पत्त्यांचा खेळ मला वाटतं लक्षात ठेवा, की तुम्हाला त्या 5 स्टेप्स घ्यायला पाहिजेत. 3 बिझनेसवर अप्लाय करायला पाहिजेत एरियाजवर. म्हणजे तुमचा कस्टमर एक्सपिरियन्स, तुमचं बिझनेस मॉडेल आणि तुमचं ऑपरेशन्स या 3 गोष्टींवर या डिजिटल टेक्नॉलॉजी तुम्ही अप्लाय करायला पाहिजे. तेव्हा तुमचा रेव्हेन्यू वाढेल आणि कॉस्ट कमी होईल. सो 5-3-2 जर तुम्ही लक्षात ठेवलंत तर डेफिनेटली इट विल हेल्प. आणि ज्यांचे प्रश्न आपण उत्तर करू शकलो नाही ते ऑब्व्हियसली फेसबुकवर नंतर जाऊन मी बघीन आणि आय विल ट्राय टू आन्सर दोज पीपल. चालेल सर. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. आणि असेच आपले नवीन नवीन काही ना काहीतरी आपण उपक्रम करत राहू, ज्या दृष्टीने मी लोकांना काहीतरी सांगू शकेन आणि ऑब्व्हियसली त्याची थोडीफार हेल्प जरी झाली तरी फार बरं वाटेल. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर. हो हॅव अ सर, ग्रेट डे. नक्की नक्की थँक्यू. नक्की. बाय. थँक्यू.